जय हिंद मित्रांनो. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी मागील 3 ते 4 महिन्यांचे करंट अफेअर्स खूप महत्त्वाचे असतात आणि म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये जून महिन्याचा भाग पहिला कव्हर करू. यामध्ये आपण 15 प्रश्न बघणार आहोत आणि हे 15 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीत निश्चित फायदा होईल. बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे: जून महिन्यात प्रकाशित झालेल्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांकात कोणत्या राज्याने सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत? मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जून महिन्यात प्रकाशित झालेल्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांकात कोणत्या राज्याने सर्वाधिक गुण प्राप्त केले असा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ राज्य. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला महाराष्ट्र हा पर्याय असेल तर या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र असं देवा वाटेल, परंतु हे बिलकुल चूक असेल, कारण या निर्देशांकात महाराष्ट्राचे स्थान हे 5वे आहे. मित्रांनो, जर प्रश्न कोणते राज्य प्रथम आहे असा नसेल तर प्रश्न असा असेल की महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे. त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्राचा क्रमांक 5वा आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न याप्रमाणे आहे: भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र खालीलपैकी कोठे उभारण्यात आले आहे? भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र विचारलेलं आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र पुणे येथे उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 याप्रमाणे आहे: कोविड महामारीत अनाथ झालेल्या बालकांसाठी वात्सल्य योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? मित्रांनो, कोविडच्या काळामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेवरती निश्चितपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून सध्या चर्चेत असणारी योजना आहे वात्सल्य योजना, आणि ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड. बघा मित्रांनो, याशिवाय याच बालकांना 5% नोकरीत आरक्षण सुद्धा दिलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वात्सल्य योजना उत्तराखंड राज्याची आहे आणि त्यामध्ये नोकरीमध्ये अशा बालकांना 5% आरक्षण दिलं जाणार आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीम अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बालकांना लाभ दिला जाईल? बघा मित्रांनो, पुन्हा एक नवीन स्कीम आहे पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीम. यामध्ये कोणत्या बालकांना या स्कीमचा लाभ दिला जाईल असा प्रश्न आहे. आता मित्रांनो, लक्षात घ्यायचं, हा प्रश्न साधारणपणे जून महिन्याच्या करंट अफेअर्सवरती आधारित आहे आणि आपण सध्या बघत आहोत की सध्या कोविडमुळे सर्व त्रस्त आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण गेस करून असंही देऊ शकतो: कोविड महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीम या प्रश्नाचं उत्तर आहे कोविड महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी यांना त्या स्कीमचा लाभ दिला जाईल. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. भारतात सापडलेल्या कोरोना विषाणूच्या किंचित बदल झालेल्या रूपांना कोणत्या नावाने ओळखले जावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचवले आहे? सगळ्यात अगोदर तर हे लक्षात घ्यायचं मित्रांनो की जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आता बघा, जसं चीनमध्ये कोरोनाचा कुठला विषाणू सापडला, अमेरिकेत सापडला, भारतात सापडला, तर प्रत्येक विषाणूचा जो किंचित बदल झालेले जे रूप आहे त्याला वेगवेगळ्या नावाने जगभरामध्ये ओळखलं जातं. तर लक्षात घ्या, भारतामध्ये विषाणूचा जो किंचित बदल झालेले जे रूप सापडलेलं आहे त्याला डेल्टा आणि कॅप्पा या दोन्हीही नावाने ओळखले जाते. मित्रांनो, इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे चीनमध्ये सापडलेला विषाणू, वुहान शहरामध्ये सापडलेला विषाणू चीन व्हायरस या नावाने ओळखला जावा असं जगाचं म्हणणं होतं. त्यावेळेस याला चीनने विरोध केला होता. अगदी त्याचप्रमाणे भारतात सापडलेल्या विषाणूला भारतीय व्हेरियंट म्हणण्यास भारत सरकारने सुद्धा विरोध दर्शवला आणि म्हणून त्याला डेल्टा आणि कॅप्पा अशी नावं दिली आहे. आता प्रश्न हा आहे की डेल्टा आणि कॅप्पा काय आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, जसे मराठीमध्ये अ, ब या प्रकारचे अक्षर असतात, इंग्रजीमध्ये ए, बी या प्रकारचे अक्षरे असतात, त्याप्रमाणे ग्रीक भाषेमध्ये अल्फा, बीटा या प्रकारची अक्षरं असतात आणि त्यातीलच पुढचे भाग आहेत डेल्टा आणि कॅप्पा. यानंतर बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 याप्रमाणे आहे: युऑन लॉंगपिंग यांचे नुकतेच निधन झाले. ते फादर ऑफ हायब्रिड राईस म्हणून ओळखले जात होते. ते या देशाचे होते. बघा मित्रांनो, नाव आहे युऑन लॉंगपिंग. तुम्हाला यांचा देश ओळखायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात हे ठेवायचं आहे की त्यांना फादर ऑफ हायब्रिड राईस या नावाने सुद्धा ओळखले जात होते. आता ज्यावेळेस आपण हा प्रश्न बघतो आणि हे नाव बघतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर एकतर उत्तर कोरिया, जपान, दक्षिण कोरिया किंवा चीन यापैकी एक असेल, कारण की नाव हे त्या प्रकारचं आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे चीन. या प्रश्नाचं उत्तर आहे चीन. युऑन लॉंगपिंग हे चीन या देशाचे होते आणि त्यांना फादर ऑफ हायब्रिड राईस म्हणून ओळखलं जात असे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2021 मध्ये पुरुष एकेरी गटात ग्रँड स्लॅम कोणी मिळवले? मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? कारण की टेनिसची सगळ्यात मोठी
जी स्पर्धा असते, टेनिसचे जे मोठे बक्षीस असतात, ग्रँड स्लॅम आपण ज्यांना म्हणतो, तर त्यावरती आधारित एक प्रश्न निश्चितपणे विचारला जातो. तर लक्षात घ्या मित्रांनो, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटातील बक्षीस विचारलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नोवाक जोकोविच. या वर्षीच्या ऑलमोस्ट सगळ्या स्पर्धा ह्याच माणसाने जिंकलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही याचं नाव लक्षात ठेवू शकता. याशिवाय जर पुरुष एकेरी ऐवजी महिला या गटातील प्रश्न विचारला असता तर तुमचं उत्तर असणार होतं बार्बोरा क्रेझकेव्ह. बार्बोरा क्रेझकेव्ह लक्षात घ्या. महिला जर असेल तर बार्बोरा क्रेझकेव्ह आणि पुरुष असेल तर नोवाक जोकोविच. हेही लक्षात घ्या मित्रांनो, या वर्षीच्या बऱ्याचशा स्पर्धा ह्या नोवाक जोकोविच याने जिंकलेल्या आहे. जोकोविचचं हे 19वे ग्रँड स्लॅम होतं. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न याप्रमाणे आहे. 47वी G7 राष्ट्राची शिखर परिषद येथे पार पडली. मित्रांनो, तुम्हाला G7 राष्ट्राची 47वी शिखर परिषद म्हणजे बैठक कुठे पार पडली हे शोधायचं आहे आणि ही बैठक पार पडलेली आहे इंग्लंड येथे. हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की G7 राष्ट्र हे पॉवरफुल नेशन्स आहेत आणि यांची बैठक कुठे पार पडली हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यामध्ये आता G7 मध्ये कुठले कुठले राज्य आहेत तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. G7 मध्ये येतं अमेरिका, त्यानंतर येतं जपान, त्यानंतर येतं फ्रान्स, त्यानंतर येतं इंग्लंड, त्यानंतर येतं जर्मनी, इटली आणि सगळ्यात शेवटी येतं कॅनडा. मित्रांनो, हे 7 देशांचा मिळून G7 राष्ट्रांचा गट बनलेला आहे आणि त्यांची यावर्षीची परिषद जी की 47वी होती ती इंग्लंड येथे पार पडलेली आहे. यानंतर बघूया आपण 9वा प्रश्न. 9वा प्रश्न याप्रमाणे होता. जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत युनेस्कोने भारतातील किती नवीन स्थळांची नोंद केली आहे? मित्रांनो बघा, जागतिक वारसा स्थळांच्या ही जी यादी आहे ही तात्पुरती यादी आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये भारतातील किती स्थळांची नोंद केली म्हणजे ही नुकतीच नोंद झालेली आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये भारतातील 6 स्थळांची नोंद करण्यात आलेली आहे तात्पुरत्या यादीमध्ये. आता यावरती आणखी एक प्रश्न असा असू शकतो की यात महाराष्ट्रातील स्थळं किती आहे? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये फक्त एकच स्थळ आहे. 6 पैकी फक्त एक स्थळ आहे आणि ते आहे मराठा मिलिटरी आर्किटेक्चर हे स्थळ आहे. हा होता 9वा प्रश्न. यानंतर बघूया 10वा प्रश्न. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मे महिन्यात कोरोना तपासणी किटला मान्यता दिली आहे. तिचे नाव खालील पर्यायातून निवडा. मित्रांनो लक्षात घ्या, ही जी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आहे हिने एका नवीन कोरोना तपासणी किटला मान्यता दिली आहे. तुम्हाला त्या किटचं नाव या पर्यायातून शोधायचं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, ही जी आहे रॅपिड अँटीजन ही टेस्ट आहे. RT-PCR ही एक टेस्ट आहे. कोविशिल्ड ही एक वॅक्सिन आहे, हे एक लस आहे. आणि हे जे कोविसेल्फ आहे, कोविसेल्फ ही आहे नवीन कोरोना तपासणी किट. आपल्याला हिचं नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण याला मे महिन्यामध्ये मान्यता देण्यात आली आहे. रॅपिड अँटीजन आणि RT-PCR या आधीच्या टेस्ट आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न. ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये 2021 या वर्षात कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला आहे? मित्रांनो, आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. जर क्रिकेटवरती प्रश्न विचारला तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला हॉल ऑफ फेम म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. हॉल ऑफ फेम म्हणजे जे प्रसिद्ध खेळाडू आहेत आणि जे सध्या क्रिकेटमधून निवृत्त झाले आहे अशा खेळाडूंचा स्मृती म्हणून त्यांची एक विशेष नोंद केली जाते, ज्याला आपण हॉल ऑफ फेम असे म्हणतो. तर 2021 मध्ये भारतातील कोणत्या क्रिकेटपटूचा समावेश झाला आहे असं विचारलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर सांगतो मित्रांनो, 2021 पर्यंत म्हणजे जेव्हापासून हॉल ऑफ फेम ही कन्सेप्ट सुरू झाली तेव्हापासून तर आजपर्यंत 103 खेळाडू, फक्त 103 एवढ्याच खेळाडूंचा या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये यावर्षी 10 खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे 2021 मध्ये एकूण 10 खेळाडू आहे आणि 2021 पर्यंतचे 103 खेळाडू आहे. यामध्ये भारतातील विनू मंकड या खेळाडूचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे 2021 पूर्वीच हॉल ऑफ फेममध्ये होते. यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या अलंकारावर हॉलमार्किंग करणे बंधनकारक केले आहे? मित्रांनो, आता हॉलमार्किंग म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. तर आपण जे दागिने विकत घेतो ते दागिन्याची सत्यता तपासून बघणे सामान्य माणसाला शक्य होत नाही. त्यासाठी काय केलं जातं, तर हॉलमार्किंग संस्थेद्वारे त्या दागिन्यावरती एक मार्क केला जातो. जर तो मार्क असेल तर ते दागिनं ओरिजिनल असेल असं समजलं जातं. जर नसेल तर ते ओरिजिनल नाही, त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात इम्प्युरिटीज असतील असं समजलं जातं. तर केंद्र सरकारने काही दागिन्यांच्या अलंकारावरती हॉलमार्किंग करणं कंपल्सरी केलेलं आहे, बंधनकारक केलेलं आहे. तर ते अलंकार कोणते? तर या पर्यायामधून मित्रांनो लक्षात घ्या, ते अलंकार आहेत सोन्याचे अलंकार. सोन्याच्या अलंकारावरती इथून पुढे हॉलमार्क करणे कंपल्सरी आहे. आणि हॉलमार्क हे BIS द्वारे केले जाते. या BIS म्हणजेच भारत मानक ब्युरो. भारत मानक ब्युरो यांचे महासंचालक आहे प्रमोद तिवारी. यांचे महासंचालक आहे प्रमोद
तिवारी. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकतर दागिन्याचा प्रकार विचारला जाऊ शकतो किंवा त्याचे महासंचालक BIS चे कोण आहे हे विचारलं जाऊ शकतं किंवा हॉलमार्किंग कोण करतं हे विचारलं जाऊ शकतं. यानंतर बघूया 13 नंबरचा प्रश्न. जागतिक नेत्रदान दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, जागतिक नेत्रदान विचारला आहे. पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये एकतरी प्रश्न हा खास दिवसावरती विचारला जाऊ शकतो. जर दिवसावरती प्रश्न विचारला जात असेल तर तुम्हाला जागतिक नेत्रदान दिवस हाही माहीत असला पाहिजे, कारण हा जून महिन्यामध्येच येतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा दिवस 10 जून या दिवशी साजरा केला जातो. आणि आणखी एक महत्त्वाची जे नेत्रदान आहे त्या संदर्भित एक माहिती सांगतो. अंधांसाठी जी लिपी वापरली जाते ती असते ब्रेल लिपी. हा एक कॉमन प्रश्न आहे, नेहमी विचारला जातो. ब्रेल लिपी कोणासाठी वापरली जाते किंवा अंध व्यक्तींच्या लिपीचं नाव काय? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रेल लिपी. यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघू. चिपको आंदोलनाशी संबंधित असणारे सुंदरलाल बहुगुणा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे हे आंदोलन टिंबटिंब राज्यापासून सुरू झाले होते. आता मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हे जे सुंदरलाल बहुगुणा आहे हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. या प्रश्नामध्ये बरीचशी माहिती आहे. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ते चिपको आंदोलनाशी संबंधित होते. आता चिपको आंदोलन काय होतं? तर वृक्ष तोडू नये म्हणून हे आंदोलन करण्यात आलं होतं, ज्याला आपण चिपको आंदोलन असं म्हणतो. आणि ह्या आंदोलनाची सुरुवात सुंदरलाल बहुगुणा यांनी कोणत्या राज्यापासून केली होती असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यापासून सुरुवात करण्यात आली होती. मित्रांनो लक्षात घ्या, या सुंदरलाल बहुगुणा यांना 2009 या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. आणि जर असा प्रश्न विचारला तर भारतातील पहिली पर्यावरण विषयक चळवळ कोणती होती? तर ती होती बिश्नोई चळवळ. ती होती बिश्नोई चळवळ. सुंदरलाल बहुगुणा यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे, ज्या आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आणि हा आजचा शेवटचा प्रश्न असेल. मित्रांनो, पोलीस भरतीच्या तयारीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जून महिन्यातील महत्त्वाचे 15 प्रश्न आपण बघत आहोत. हा भाग क्रमांक 1 होता. यासारखाच भाग क्रमांक 2 आणि पुढचे संबंधित भाग असतील ते संपूर्ण बघा, म्हणजे तुमचे पूर्ण प्रश्न आणि जे महत्त्वाचे आहेत ते प्रश्न कव्हर होऊन जातील. शेवटचा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न होता 2021 मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते? आता मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर खूप मित्र चुकीचे देऊ शकतात. याचं कारण असं आहे की गती, यास, तौक्ते आणि निसर्ग हे चारही नावं चक्रीवादळाची आहे. परंतु यामध्ये त्यांनी विचारलं आहे 2021 आणि तेही अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ कोणतं? तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची नोट आहे, हे लिहून घ्या. 2020 सालचे चक्रीवादळ आणि 2021 सालचे चक्रीवादळ हे आहेत अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ आणि हे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ. तर 2020 मध्ये अरबी समुद्रात निसर्ग नावाचं वादळ होतं, तर बंगालच्या उपसागरामध्ये गती नावाचं चक्रीवादळ होतं. 2021 मध्ये हेच अरबी समुद्रात तौक्ते नावाचं चक्रीवादळ होतं, जे की हे आहे. आणि बंगालच्या उपसागरात 2021 साली यास नावाचं चक्रीवादळ आलं होतं. कदाचित 2020चे विचारले जाणार नाही, मात्र 2021 मधले तौक्ते आणि यास हे दोन्ही चक्रीवादळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि यासारखे आणखी व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आणखी व्हिडिओ बघण्यासाठी टेलिग्रामवरती आपला जो करंट अफेअर्स रिलेटेड ग्रुप आहे तो जॉईन करा. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य चालू घडामोडी आपण बघत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्याचा भाग दुसरा बघणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला भाग बघितला होता जून महिन्याचा, त्यामध्ये आपण 15 अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्याचा भाग दुसरा बघणार आहोत, ज्यामध्येही अतिशय महत्त्वाचे 15 प्रश्न असणार आहे. तर मित्रांनो, वळूया पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न याप्रमाणे आहे. ऑपरेशन सागर आरक्षा 2 कशाशी संदर्भात आहे? प्रश्न आहे ऑपरेशन सागर आरक्षा 2 कशाशी संदर्भात आहे? आणि पर्याय आहे चक्रीवादळात सापडलेल्या नागरिकांची सुटका करणे, पेट्रोलियम पदार्थांचा शोध घेणे, समुद्री चाच्यापासून नागरिकांचे संरक्षण करणे आणि चौथा पर्याय आहे मालवाहू जहाजाला लागलेली आग विझवणे. तर मित्रांनो, यामध्ये जे 4 पर्याय दिलेले आहे यापैकी ऑपरेशन सागर आरक्षा 2 हे मालवाहू जहाजाला लागलेली आग विझवण्यासाठी भारत सरकारद्वारे राबवण्यात आलं होतं. आणि जर ही आग कुठे लागली असं विचारलं असेल तर याचं उत्तर आहे कोलंबो. म्हणून हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. ऑपरेशन सागर आरक्षा 2 हे मालवाहू जहाजाला लागलेली आग विझवण्यासाठी होतं. यानंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 याप्रमाणे आहे. मे महिन्यात भारतीय नौदलातून टिंबटिंब हे जहाज निवृत्त झाले.
बघा मित्रांनो, मे महिन्यामध्ये निवृत्त झालेल्या जहाजाबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि दिलेल्या सर्व पर्याय आपण बघितले असता आपल्या लक्षात येईल की हे सर्व जहाजांचीच नावं आहेत, जसे INS विक्रांत, INS विक्रमादित्य, INS अरिहंत आणि INS राजपूत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे INS राजपूत. जून महिन्यामध्ये आलेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडीपैकी हा दुसरा प्रश्न होता. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 याप्रमाणे आहे. नव्याने प्रकाशित झालेल्या यादीनुसार जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहर म्हणून टिंबटिंब या शहराची निवड करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न असा आहे, जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे, असा प्रश्न विचारला आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की यामध्ये ही निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये हेग, टोकियो, ओसाका आणि ऑकलँड असे 4 पर्याय आहेत. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑकलँड. आता यामध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहरामध्ये सर्वात बॉटमला म्हणजेच सर्वात खालच्या स्थानावर कुठले शहर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर दमास्कस असं आहे. दमास्कस म्हणजे जर सर्वात राहण्यायोग्य शहर म्हटलं तर तुम्ही उत्तर ऑकलंड असं द्यायचं आहे. आणि जर प्रश्न असा विचारला की सर्वाधिक राहण्यास धोकादायक शहर, तर तुम्ही दमास्कस असं त्याचं उत्तर देऊ शकता. यानंतर वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न याप्रमाणे आहे. 2020-21 या वर्षात भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश खालील पर्यायातून निवडा. मित्रांनो, हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. किंबहुना या व्हिडिओ सिरीजमध्ये असणारे सर्व प्रश्न पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर प्रश्न असा विचारलेला आहे की भारतात सर्वाधिक FDI करणारा म्हणजे सर्वाधिक परकीय गुंतवणूक करणारा देश कोणता आहे. तर याचे पर्याय दिलेले आहे ब्रिटन, सिंगापूर, मॉरिशस आणि अमेरिका. तर लक्षात घ्या मित्रांनो, भारतामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश हा सिंगापूर आहे. 2020-21 या संदर्भाचा आपण विचार करत आहोत. आणि आता जर असं विचारलं की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक जास्त FDI झालेली आहे किंवा परकीय गुंतवणूक झालेली आहे, तर पहिले राज्य आहे गुजरात. आणि जर असं विचारलं की महाराष्ट्र FDI मिळवणारा भारतामध्ये कितवे राज्य आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचे आहे महाराष्ट्र. म्हणजे या एकाच प्रश्नामध्ये आपण 3 प्रश्नांची तयारी केली आहे. भारताला कोणत्या देशाकडून सर्वात जास्त FDI मिळाली, तर उत्तर सिंगापूर असं देणार आहात. कोणत्या राज्याला सर्वाधिक FDI मिळाली, तर गुजरात असं उत्तर द्यायचं आहे. आणि महाराष्ट्राचे स्थान कितवे आहे असं विचारलं तर दुसरे स्थान असं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. यानंतर वळूया 5व्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न. नफ्ताली बेनेट हे खालीलपैकी कोणत्या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत. मित्रांनो, नवीन नियुक्त्यांवरती विशेष भर असला पाहिजे, कारण की हे प्रश्न अतिशय सोपे आणि एका लाईन्समध्ये विचारण्यासारखे असतात. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठ करायला लागणार आहे. नफ्ताली बेनेट हे कोणत्या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे आहेत इस्रायल या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान. आता यामध्येही आणखी थोडंसं डीपमध्ये जाऊया. त्यांच्या पक्षाचं नाव काय आहे असा जर प्रश्न विचारला तर त्यांच्या पक्षाचं नाव आहे यामिना. पक्षाचं नाव आहे यामिना. आणि यांच्या आधीचे पंतप्रधान कोण होते, तर यांच्या आधीचे पंतप्रधान होते नेत्यान्याहू. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शक्यतो पोलीस भरतीसाठी फक्त नवनियुक्त पंतप्रधान कोण आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फार फार तर त्यांच्या पक्षाचं नाव विचारलं जाऊ शकतं. यापेक्षाही डीप विचारलं जाऊ शकत नाही. तरीही तुम्हाला माजी पंतप्रधान माहीत असावे म्हणून ही माहिती दिली आहे. यानंतर वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न याप्रमाणे आहे. भारतीय विमान प्राधिकरण अंतर्गत टिंबटिंब येथे नवीन हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू केली जाणार आहे. तर बघा मित्रांनो, नवीन हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी कुठे सुरू केली जाणार आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जळगाव. जळगाव येथे सुरू केली जाणार आहे. मित्रांनो, भारतीय विमान प्राधिकरण अंतर्गत फक्त जळगावच नाही तर बेळगाव, खजुराहो, कलबर्गी आणि लीलाबरी या ठिकाणीही हवाई प्रशिक्षण अकादमी सुरू केली जाणार आहे. परंतु हा प्रश्न आपल्याला का विचारला जाईल, कारण जळगाव हे एकमेव ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातील कोठे नवीन हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात आली आहे असा प्रश्न विचारला तर तुम्हाला याचं उत्तर जळगाव असं द्यायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7 कडे वळू. प्रश्न क्रमांक 7 याप्रमाणे आहे. कोविड महामारीत ऑक्सिजन
निर्मितीस भर देण्यासाठी मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. हे सुरू केलेलं आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने. मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स यामध्ये काय करणार आहे, तर ऑक्सिजन निर्मितीस भर देणार आहे. कारण की आपण बघितलं की ऑक्सिजनची बऱ्याच प्रमाणात कमतरता जाणवत होती आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन निर्मितीला चालना देण्यासाठी मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स सुरू केलेला आहे. यानंतर वळूया आपण प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 यामध्ये योग्य जोड्या लावायच्या आहेत. मित्रांनो, हा प्रश्न सोडवत असताना काळजी यासाठी घ्यायची आहे की आपल्याला गट 1 मध्ये 3 पर्याय दिले आहे, गट 2 मध्ये सुद्धा 3 पर्याय दिलेले आहे आणि या 3 पर्यायानुसार आपल्याला कोणता दिवस काय म्हणून साजरा केला जातो हे उत्तर द्यायचं आहे. तर पहिला पर्याय आहे जागतिक महासागर दिन. जागतिक महासागर दिन हा दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक महासागर दिन हा 8 जून या दिवशी साजरा केला जातो, हे लक्षात घ्या. यानंतर दुसरा आहे जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो 5 जून या दिवशी. या जून महिन्यामध्ये जेवढे महत्त्वाचे दिवस आहे हे आपण या प्रश्नाद्वारे बघत आहोत. आणि गटातील शेवटचा पर्याय आहे जागतिक दुग्ध दिवस. जागतिक दुग्ध दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक दुग्ध दिवस हा 1 जून या दिवशी साजरा केला जातो, 1 जून. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असं होईल, गट ए मध्ये ए, बी, सी यांच्या जोड्या अनुक्रमे जागतिक महासागर दिन हा 8 जून रोजी साजरा केला जातो म्हणून सी, जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा केला जातो म्हणून इथे बी, आणि शेवटचा जागतिक दुग्ध दिवस हा 1 जून रोजी साजरा केला जातो म्हणून हे ए. म्हणून ए, सी, बी, बी आणि सी ए हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते, म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, हा प्रश्न 3 प्रश्नांचा मिळून बनला आहे. तुम्हाला या 3 पैकी कोणताही एक दिवस विचारला जाऊ शकतो. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक याप्रमाणे, सुबोध कुमार जयस्वाल यांची नुकतीच टिंबटिंबचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. आता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण यामध्ये एक नवीन निवड याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. सुबोध कुमार जयस्वाल यांची नुकतीच टिंबटिंबचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे, तर त्यांचे CBI प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आता आणखी एक माहिती यामध्ये अशी लक्षात येते की सुबोध कुमार जयस्वाल हे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक होते. सुबोध कुमार जयस्वाल सध्या CBIचे प्रमुख आहेत. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. मित्रांनो, हा 10 क्रमांकाचा प्रश्न बऱ्याच मित्रांना कन्फ्यूज करणारा आहे, कारण खूप मित्रांनी हा प्रश्न विचारल्यानंतर चुकीचे उत्तर दिले आहे. म्हणून हा प्रश्न पुन्हा एकदा आपण व्यवस्थित बघू. 10 क्रमांकाचा प्रश्न आहे, भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, प्रश्नात विचारलेलं काय आहे? प्रश्नात नवे निवडणूक आयुक्त विचारलेलं आहे. खूप मित्र या प्रश्नाचं उत्तर सुशील चंद्र असं देऊन मोकळे होतात, कारण त्यांना असं वाटतं की सुशील चंद्र हेच भारताचे निवडणूक आयुक्त आहे. पण मित्रांनो, सुशील चंद्र हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि या प्रश्नामध्ये नवे निवडणूक आयुक्त विचारलेले आहे, मुख्य निवडणूक आयुक्त विचारलेले नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुशील चंद्र होणार नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे अनुपचंद्र पांडे. जर तुम्ही रोज पेपर वाचण्याची सवय लावून घेतली असेल तर तुमच्या लक्षात येईल की नुकतंच जून महिन्यामध्ये अनुपचंद्र पांडे यांची नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर सुशील चंद्र हे मुख्य निवडणूक आयुक्त आहे आणि त्यांना असिस्ट करण्यासाठी हे अनुपचंद्र पांडे यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. आणि बघा मित्रांनो, निवडणूक आयुक्त कार्यालयाचे मुख्यालय नवी दिल्ली इथे आहे आणि त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा जास्तीत जास्त असू शकतो. यानंतर वळूया प्रश्न क्रमांक 11 कडे. प्रश्न क्रमांक 11 याप्रमाणे, मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे अरुण मिश्रा यांची. अरुण मिश्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. हे या आयोगाचे 8वे अध्यक्ष आहे आणि या आयोगाची स्थापना 1993 या वर्षी झालेली आहे. यानंतर वळूया प्रश्न क्रमांक 12 कडे. टिंबटिंब बँकेने शिक्षक रणजित सिंह देसले यांची शैक्षणिक सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. मित्रांनो, हे नाव आपल्याला माहिती आहे, दिसले गुरुजी, बरोबर. परंतु शैक्षणिक सल्लागार म्हणून कोणत्या बँकेने त्यांची नेमणूक केली हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांची नेमणूक ही जागतिक बँकेने केलेली आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हे जे शिक्षक रणजित सिंह देसले आहे यांना 2020 मध्ये ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेला होता. ग्लोबल टीचर अवॉर्ड रणजित देसले यांना मिळाला होता आणि त्यांचीच नियुक्ती शैक्षणिक सल्लागार म्हणून जागतिक बँकेने केलेली आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 13. या वर्षीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, लक्षात घ्या, हा एक पुस्तकांसंदर्भातला प्रश्न आहे आणि हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर प्राइज कोणाला प्राप्त झाला आहे असं विचारलं आहे. प्रश्नाचे ऑप्शन याप्रमाणे आहे.
व्हेन वी सीज टू अंडरस्टँड द वर्ल्ड, ऑल नाईट ऑल ब्लड इज बॅक, द एम्प्लॉईज द डेंजर्स ऑफ स्मोकिंग इन बेड. आता मित्रांनो, यासारखे प्रश्न अतिशय क्वचित विचारले जातात, मात्र हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय आहे म्हणून तुम्हाला माहीत असलं पाहिजे, म्हणून या प्रश्नाचा समावेश केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक. ओके. आणि जर यामध्ये आणखी थोडीशी माहिती हवी असेल तर माहिती अशी आहे, या पुस्तकाचे लेखक आहे डेव्हिड डिओप आणि या पुस्तकाचं अनुवाद केलेलं आहे अना मोस्कोवॅकिस यांनी. तर मित्रांनो, फक्त पुस्तकाचं नाव लक्षात ठेवलं आणि लेखकाचं नाव लक्षात ठेवलं तरी चालेल, डेव्हिड डिओप यांनी. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. 2021 या वर्षाचा पुलित्झर पुरस्कार यांना घोषित झाला आहे. आता मित्रांनो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की हा पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो, तर त्याचं उत्तर आहे पत्रकारिता. तर मित्रांनो, लक्षात घ्या, हा पुरस्कार मेघा राजगोपालन यांना जाहीर झालेला आहे आणि या भारतीय वंशाच्या अमेरिकन पत्रकार आहेत. आणि आजच्या या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा प्रश्न, मोहाली हॉकी स्टेडियमचे नामकरण असे करण्यात आले आहे. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला एका स्टेडियमचं जे नाव बदललेलं आहे ते विचारलेलं आहे. लक्षात घ्या, हे हॉकी स्टेडियम आहे. या हॉकी स्टेडियमचं नाव खालीलपैकी कोणते नवीन ठेवण्यात आले आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि या प्रश्नाची उत्तरं असे होते: धनराज पिल्ले आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम, महाराजा रणजित सिंग आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम, बलबीर सिंग आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम आणि मेजर ध्यानचंद आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बलबीर सिंग आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम. आणि मित्रांनो, बलबीर सिंग यांनी भारतासाठी 3 सुवर्ण पदके जिंकली होती. त्याचा सन्मान म्हणून या मोहाली हॉकी स्टेडियमचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्यातील राहिलेले महत्त्वाचे 15 प्रश्न बघितले आणि या 15 प्रश्नांद्वारे आपण पहिले 15 आणि आताचे 15 अशा 30 प्रश्नांद्वारे आपण अतिशय महत्त्वाच्या आणि स्पष्ट असणाऱ्या चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यातील काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. जय हिंद मित्रांनो. पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या चालू घडामोडी या व्हिडिओ सिरीजचा आज आपण भाग 3 बघत आहोत आणि आजच्या या 3ऱ्या भागामध्ये आज आपण 15 महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. जून महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत महत्त्वाचे वाटणारे प्रश्न आपण या व्हिडिओ सिरीजद्वारे कव्हर करत आहोत. बघूया आजचा पहिला प्रश्न याप्रमाणे: शिरीषा बांदला हे नाव चर्चेत होते कारण. मित्रांनो बघा, एक नाव दिलेलं आहे, नाव आहे शिरीषा बांदला. तर हे नाव सध्या चर्चेत होतं, तर याचं मुख्य कारण काय होतं? तो पर्याय याप्रमाणे आहे: ITBPमध्ये अधिकारी पदावर रुजू होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. दुसरा पर्याय होता अंतराळात झेपावणाऱ्या त्या 3ऱ्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत. तिसरा पर्याय होता एबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहे. आणि शेवटचा पर्याय होता काश्मीर राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर ठरल्या आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, शिरीषा बांदला यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण त्याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अंतराळात झेपावणाऱ्या त्या 3ऱ्या भारतीय वंशाच्या महिला आहे. मित्रांनो बघा, अंतराळामध्ये झेपावणाऱ्या ज्या एकूण 3 भारतीय वंशाच्या महिला आहेत त्यापैकी शिरीषा बांदला या 3ऱ्या महिला आहेत. मग प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की अंतराळात झेपवणारी पहिली महिला कोण, दुसरी महिला कोण? तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे माहिती सांगतो. पहिली महिला होती कल्पना चावला आणि दुसरी महिला आहे सुनीता विल्यम्स. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला हे 2 नावं बिलकुल माहिती आहे. कल्पना चावला हेही नाव माहिती आहे, सुनीता विल्यम्स हेही नाव माहिती आहे. हे 3रंही नाव महत्त्वाचं आहे म्हणून यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 3रं नाव आहे शिरीषा बांदला. तर मित्रांनो, या अंतराळात झेपावणाऱ्या 3ऱ्या भारतीय वंशाच्या महिला ठरलेल्या आहेत. आता यानंतर वळूया आपण प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2: भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मोबॅलिटी प्रकल्प येथे उभारला जाणार आहे. बघा मित्रांनो, ज्या वेळेस भारतातील पहिले, महाराष्ट्रातील पहिले अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी तुम्ही विशेष अलर्ट असलं पाहिजे, कारण यासारखे प्रश्न पोलीस भरतीसारख्या परीक्षेला हमखास विचारले जातात. तर लक्षात घ्या मित्रांनो, भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मोबॅलिटी प्रकल्प लडाख येथे उभारला जाणार आहे. आणि असे विचारलं जाऊ शकतं की हा प्रोजेक्ट कोणती कंपनी उभारणार आहे? तर त्या कंपनीचं नाव आहे NTPC REL हे या कंपनीचं नाव आहे. जर प्रश्न विचारला तर सर्वात आधी हाच विचारला जाईल की कोठे उभारला जाणार आहे. आणि इन केस तुम्हाला माहिती असं म्हणून सांगतो की त्या कंपनीचं नाव आहे NTPC REL. यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 3: नवीन केंद्रीय मंत्रिमंडळात डॉक्टर भागवत कराड यांच्याकडे खालीलपैकी कोणते खाते सोपविण्यात आले आहे? मित्रांनो, हेही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण महाराष्ट्र राज्यातील काही
नेत्यांना महत्त्वाची खाते दिलेली आहे आणि म्हणून यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला हा प्रश्न पाठच करायचा आहे. तर मित्रांनो, भागवत कराड यांच्याकडे कोणतं खातं देण्यात आलं आहे असा प्रश्न आहे. मित्रांनो, ह्या प्रश्नाद्वारे मी फक्त भागवत कराडच नाही तर नवीन जे केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींना स्थान मिळालेलं आहे ते चारही लोकांची नावं, या चारही लोकांची खाते मी इथे कव्हर करणार आहे. सगळ्यात अगोदर बघू या प्रश्नाचं उत्तर. तर बघा मित्रांनो, भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्री हे खातं सोपविण्यात आलं आहे. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, लक्षात घ्या, भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्री हे खातं सोपविण्यात आलेलं आहे. आता उरलेले जे पर्याय आहेत हेही महाराष्ट्रातील व्यक्तींकडे असणारेच खाते आहे, तुम्हाला त्यांचेही नावं माहीत असले पाहिजे. तर बघा मित्रांनो, पंचायत राज्यमंत्री हे खातं कपिल पाटील यांच्याकडे दिलेलं आहे. कपिल पाटील. यानंतर दुसरं होतं सूक्ष्म लघु मध्यम उद्योग हे खातं नारायण राणे यांच्याकडे दिलेलं आहे. नारायण राणे. तिसरं अर्थराज्यमंत्री आपण बघितलं हे डॉक्टर भागवत कराड हे आहेत. आणि चौथं होतं डॉक्टर भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं सोपवण्यात आलेलं आहे. हे खातं भारती पवार यांच्याकडे आहे. मित्रांनो बघा, केंद्रीय मंत्रिमंडळात 4 महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाची खाते मिळालेली आहे, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. तुम्हाला हा प्रश्न पाठ करायचा आहे. या प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे पाठ करू शकता. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न याप्रमाणे, भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य बनण्याचा मान या राज्याने मिळवला आहे. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, भारतातील पहिले म्हणून इथे प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो आहे. तर भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा. गोवा हे भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, गोवा राज्याचे मुख्यमंत्री, सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? हा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि तरीसुद्धा बऱ्याच मित्रांना याचं उत्तर देता येत नाही. तुम्हाला येत असेल तर नक्की कमेंट करा. कमेंटमध्ये मला गोवा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे हे कळवा. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. DRDO द्वारा अग्नि-P या नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता इतकी आहे. बघा मित्रांनो, क्षेपणास्त्र म्हटलं की तुम्हाला त्याची मारक क्षमता माहीत असलीच पाहिजे, तर ते क्षेपणास्त्र लक्षात ठेवून फायदा आहे. अदरवाईज जर तुम्हाला त्याची मारक क्षमता माहीत नसेल तर त्या क्षेपणास्त्रातला फरक तुम्हाला कळणारच नाही. त्यामुळे लक्षात घ्या, थोडक्यात आपल्याला त्या क्षेपणास्त्राची रेंज काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर DRDO द्वारा सध्या अग्नि-P नावाचं क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आणि त्याची जी रेंज आहे, त्याची मारक क्षमता आहे ती आहे 1000 ते 2000 किलोमीटर. क्षेपणास्त्राची मारक क्षमता नेहमी किलोमीटरमध्ये असते. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न, कृष्णवर्णीय नागरिकाची हत्या प्रकरणी ब्लॅक लाईव्ह मॅटर ही चळवळ अमेरिकेत चालू झाली होती. हत्या झालेल्या त्या कृष्णवर्णीय व्यक्तीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? बघा मित्रांनो, ही चळवळ अमेरिकेमध्ये बरेच दिवस चालली. कृष्णवर्णीय नागरिकाची हत्या नेमकी कशी झाली याचा व्हिडिओही बराच व्हायरल झाला होता. त्यामुळे जर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रश्न विचारायचा असेल तर या विशिष्ट घटनेवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये 2 प्रश्न तयार होतात की त्या चळवळीचं नाव काय होतं? तर त्या चळवळीचं नाव होतं ब्लॅक लाईव्ह मॅटर. आणि दुसरं, त्या व्यक्तीचं नाव काय होतं? तर 4 पर्याय दिलेले आहे. या 4 पैकी एक त्या व्यक्तीचं नाव आहे. बघा मित्रांनो, ही चळवळ अमेरिकेत चालू झाली होती आणि ज्या व्यक्तीची हत्या झाली होती त्या कृष्णवर्णीय व्यक्तीचं नाव होतं जॉर्ज फ्लाइड. ही चळवळ खूप गाजली होती, त्यामुळे हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीसाठी खूप महत्त्वाचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न खूप कन्फ्युजन करणार आहे. खूप मित्रांनी लाईव्ह टेस्टमध्ये या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं होतं, म्हणून मी या प्रश्नाला पुन्हा एकदा इथं रिव्हिजनसाठी घेतलेलं आहे. तर प्रश्न असा आहे, ॲपल डेली हे वृत्तपत्र नुकतेच बंद करण्यात आले. चीनच्या दडपशाही विरुद्ध केलेल्या वृत्तांकनामुळे या वृत्तपत्रावर बंधन घातल्याचे मानले जाते. हे वृत्तपत्र टिंबटिंब या देशात प्रकाशित होत असे. बघा मित्रांनो, खूप मित्रांनी काय केलं, चीनमध्ये दडपशाही विरुद्ध वृत्तांकन केलं म्हणून वृत्तपत्रावर बंधन घातलं, म्हणून त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर चीन असं दिलेलं आहे, जे की बिलकुल चूक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हे चीन नाही. या प्रश्नाचं उत्तर चीन सोडून आहे. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे हाँगकाँग. हाँगकाँग येथे हे ॲपल डेली नावाचं वृत्तपत्र चालू होतं आणि हाँगकाँगने या वृत्तपत्राने चीन विरुद्ध वृत्तांकन केलं, त्यामुळे चीनने त्या वृत्तपत्रावर बंदी घातली. या प्रश्नाचं उत्तर चीन नसून हाँगकाँग आहे, हे मी पुन्हा एकदा सांगतो. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 याप्रमाणे आहे, इब्राहिम रईसी हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच निवडण्यात आले आहे? बघा मित्रांनो, बघा, कुठलाही देश त्याचे नवीन राष्ट्राध्यक्ष असो, त्या देशाचे नवीन पंतप्रधान असो किंवा त्या देशाची राजधानी बदललेली असो, त्या देशाचे चलन बदललेले असो, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. म्हणून
नवे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी हे नेमके कोणत्या देशाचे आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर नोट डाऊन करून घ्या, इराण आहे. इराण ह्या देशाचं तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, इब्राहिम रईसीवरतून इराण. ओके, यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. जुलै महिन्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचा समावेश अनुसूचित जाती या प्रवर्गात करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे राज्य शासनाने केली आहे? बघा मित्रांनो, अनुसूचित जाती या प्रवर्गात एक खालीलपैकी या 4 पैकी एका जातीचा समावेश करावा असं केंद्र सरकारला राज्य सरकारने सांगितलेलं आहे. तर म्हणजे राज्य सरकार कोणतं, तर महाराष्ट्राचं राज्य सरकार. म्हणून याईवरती प्रश्न येऊ शकतो आणि ही जी आहे ती खालीलपैकी जात कैकाडी ही आहे. भिल्ल, कातकडी, कोळी हे नसून कैकाडी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 याप्रमाणे आहे. निवडणुकांनंतर झालेल्या पश्चिम बंगाल येथील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली? बघा मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या, त्यानंतर ते हिंसाचार झाला. आता त्या हिंसाचाराची चौकशी करायला लागेल. तर त्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली, बघा समितीवरती एक प्रश्न विचारला जातो नेहमीच. तर इथे पश्चिम बंगाल हिंसाचाराविरुद्ध चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली तिचे अध्यक्ष कोण होते असा सिंपल आणि साधा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव जैन. राजीव जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. नवीन गावाचा समावेश झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका टिंबटिंब ही ठरली आहे. बघा मित्रांनो, इथेही काहीतरी खूप मोठा बदल होतोय. बघा, सर्वात मोठी महानगरपालिका आधी वेगळी होती, आता नवीन गावं त्यामध्ये ॲड झाल्यामुळे दुसरी झालेली आहे. म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याचे पर्याय आहे औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि मुंबई. लक्षात घ्या मित्रांनो, मुंबई महानगरपालिका सुरुवातीला राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका होती, परंतु पुणे महानगरपालिकेत काही नवीन गावं ॲड झाल्यामुळे आता सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून पुणे ही प्रथम क्रमांकावरती आहे आणि आता दुसऱ्या जागेवरती मुंबई आहे. हा प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे, कारण सरळ इथे लक्षात येतं की सर्वात मोठी महानगरपालिका ही संकल्पना पूर्णपणे बदललेली आहे. याच्या आधी आपण मुंबईला म्हणायचो, इथून पुढे आपण पुणे या शहराला म्हणणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 12. नाटोने कोणत्या देशाचा उल्लेख सततचे जागतिक सुरक्षा आव्हान म्हणून केला आहे? नाटो आपल्याला नेमकं काय आहे हे माहीत असलं पाहिजे. त्यानंतर त्याचे मुख्यालय कुठे आहे हे माहीत असलं पाहिजे. तर लक्षात घ्या मित्रांनो, नाटोचे मुख्यालय हे ब्रुसेल्स इथे आहे. आणि कोणत्या देशाला त्यांनी सततचे जागतिक सुरक्षा आव्हान असे म्हटलेले आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, चीनला म्हटलेले आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तान द्यावं वाटेल, अफगाणिस्तान द्यावं वाटेल, बांगलादेश आपले चांगले शेजारी आहेत, हे तुम्हाला उत्तर द्यावं वाटणार नाही. मात्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे उत्तर तुम्हाला द्यावं वाटेल, कारण की सध्या अफगाणिस्तानमध्ये चाललेल्या घटना बघता किंवा पाकिस्तानच्या सततच्या कुरापती बघता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाकिस्तान द्यावं वाटेल. आणि ज्यांच्या डोक्यामध्ये सध्याचं अफगाणिस्तानमध्ये चाललेली अराजकता आहे ते बघून त्यांना अफगाणिस्तान द्यावं वाटेल. परंतु ज्या वेळेस नाटोने हा उल्लेख केला त्यावेळेस अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान ह्या गोष्टी मॅटर करत नाही, तर त्या सततचे जागतिक आव्हान म्हटलेलं आहे. सततचे जागतिक आव्हान म्हणजे काय, तर सतत जगाला कुठल्या देशापासून धोका निर्माण होत असेल तर तो देश आहे चीन. म्हणून या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या, चीन असं द्यायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघू. नव्याने विस्तार झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एकूण टिंबटिंब मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामध्ये टिंबटिंब कॅबिनेट मंत्री आहेत. बघा मित्रांनो, आता हा प्रश्न खूप मित्रांनी यामध्ये 2 पर्यायांमध्ये गोंधळ केलेला आहे, म्हणून हा प्रश्न मी येथे घेतलेला आहे. महाराष्ट्रातील एकूण किती मंत्री आणि त्यामध्ये एकूण किती कॅबिनेट मंत्री असा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात 9 मंत्री आहे आणि त्यामध्ये 3 कॅबिनेट मंत्री आहेत. ओके, खूप मित्र या प्रश्नाचं उत्तर 8 आणि 3 किंवा 8 आणि 4 असा देतात. लक्षात घ्या मित्रांनो, 9 पैकी 8 मंत्री हे महाराष्ट्राचे आहे आणि 1 मंत्री हा दुसऱ्या राज्यातून परंतु महाराष्ट्रातूनच निवडलेला आहे. म्हणून या मंत्र्यालाही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिलं जातं. म्हणून एकूण मंत्री 9 आणि त्यातील कॅबिनेट मंत्री 3 हे महाराष्ट्रातून आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 8, 3 असं देऊ नका. या प्रश्नाचं उत्तर 9 आणि 4 असं आहे. आणि नवीन जे 4 मंत्री आहेत ते या प्रश्नाचं उत्तर 9 आणि 3 आहे. आणि नवीन जे 4 मंत्री आहेत ते आपण आधीच्या प्रश्नामध्ये कव्हर केलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघू. नुकतेच कोणत्या राज्यात विधान परिषद स्थापन करण्याबाबत ठराव संमत करण्यात आला आहे? बघा मित्रांनो, विधान परिषद प्रत्येक राज्याला नाही, प्रत्येक राज्याला विधानसभा असते. पण भारतातील असे काही राज्य आहेत ज्यांच्याकडे विधानसभेसोबतच विधान परिषद सुद्धा आहेत. मग त्या राज्यांची संख्या सध्या 6 आहे आणि नवीन एक राज्य आहे ज्यांना सुद्धा विधान परिषद हवी आहे. म्हणजे या 6 नंतर 7वी विधान परिषद कोणत्या राज्यात होऊ शकते असा हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रयत्न पश्चिम बंगाल हे राज्य करत आहे. बरोबर, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये विधानसभा
विधान परिषद स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मग आता 6 राज्य कोणते की जिथे ऑलरेडी विधान परिषद आहे? तर पहिलं आहे आंध्र प्रदेश, दुसरं आहे तेलंगणा, तिसरं आहे उत्तर प्रदेश, चौथं आहे बिहार, पाचवं आहे कर्नाटक आणि शेवटचं आपलं महाराष्ट्र. सध्या या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. जर 7व्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण झाली तर ते प्रयत्न करणारं राज्य पश्चिम बंगाल आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. आजचा शेवटचा प्रश्न बघूया. आजचा शेवटचा प्रश्न याप्रमाणे आहे. हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण आफ्रिकेतील बोत्सवाना येथे जगातील 3रा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. हा हिरा किती कॅरेटचा आहे? मित्रांनो लक्षात घ्या, हिऱ्याची किंमत त्याच्या कॅरेटवरतून ठरत असते. जसं आपण म्हणतो 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, त्याप्रमाणे हिऱ्याची किंमत सुद्धा कॅरेटवरतून ठरत असते. आणि सध्याच आफ्रिकेतील बोत्सवाना येथे जगातील 3रा मोठा हिरा सापडलेला आहे. तर हा हिरा 1098 इतका कॅरेटचा आहे. कॅरेटचं तुम्हाला अंक लक्षात ठेवायचा आहे 1098. आता हा हिरा कुठे सापडला? तर लक्षात घ्या मित्रांनो, आफ्रिकेतील बोत्सवाना येथे हिऱ्याची खाण आहे. त्या हिऱ्याच्या खाणीचं नाव आहे जॉनिंग. या ठिकाणी हा हिरा सापडलेला आहे आणि हा जगातील 3रा सर्वात मोठा हिरा आहे. जगामध्ये यापूर्वी फक्त 2 सर्वात मोठे हिरे होते. हा जो हिरा आहे 1098 कॅरेटचा, हा 3रा मोठा हिरा आहे. तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 महत्त्वाचे प्रश्न बघितले. यानंतरच्या भागामध्ये आपण आणखी महत्त्वाचे 15 प्रश्न बघू. मित्रांनो, हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये नक्की द्या. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य चालू घडामोडी प्रश्नसंच या व्हिडिओ सिरीजचा आपण भाग 4 आज बघत आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये आज आपण महत्त्वाचे 15 प्रश्न कव्हर करणार आहोत. मित्रांनो, बघूया पहिला प्रश्न. UNCTAD म्हणजेच UNCTAD जाहीर केलेल्या अहवालानुसार FDI प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये भारताची जगातील क्रमवारी कितवी आहे? मित्रांनो, FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे इतर देशांनी भारतात केलेली गुंतवणूक. तर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला भारताची क्रमवारी विचारलेली आहे. तर भारतामध्ये जगाच्या क्रमवारीत 5व्या क्रमांकाची FDI प्राप्त झालेली आहे. म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परकीय गुंतवणूक मिळवण्यामध्ये जगभरातल्या यादीत आपण 5व्या क्रमांकावर आहोत. आता मित्रांनो, ही FDI होती 64 अब्ज डॉलर्स इतकी. 64 अब्ज डॉलर्स इतकी FDI होती. आणि जर तुम्हाला UNCTADचं मुख्यालय विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जिनिव्हा असं द्याल. जिनिव्हा. मित्रांनो, हा प्रश्न FDI प्राप्त करणाऱ्यामध्ये भारताची क्रमवारी कितवी आहे इथपर्यंतच पोलीस भरतीसाठी येऊ शकतो. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. टिंबटिंब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंग धामी यांनी नुकतीच शपथ घेतली. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण नवीन मुख्यमंत्री यांची नियुक्ती झालेली आहे, यांची निवड झालेली आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, पर्याय आहेत बिहार, गोवा, केरळ आणि उत्तराखंड. तर लक्षात घ्या, उत्तराखंड या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंग धामी यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे. हे 13वे मुख्यमंत्री आहेत आणि याआधी तीरथ सिंग रावत हे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. यानंतर बघूया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचा आहे, किंबहुना सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे, कारण एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचं निधन झालेलं आहे. त्यांचं नाव होतं दिलीप कुमार. तर प्रश्न असा होता, नुकतेच निधन झालेले दिलीप कुमार यांचे मूळ नाव काय होते? तर बघा मित्रांनो, पर्याय आहेत युनुस मस्तान, मोहम्मद युसुफ खान, गुलाब सरवर खान, जुल्फिकार खान. या 4 पैकी दिलीप कुमार यांचे मूळ नाव तुम्हाला सांगायचं आहे. तर त्यांचं मूळ नाव होतं मोहम्मद युसुफ खान. मित्रांनो, तुम्हाला कमेंटसाठी एक प्रश्न विचारतो, दिलीप कुमार यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले हे मला कमेंटमध्ये कळवा, कारण की यावरतीही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. दिलीप कुमार यांचे निधन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यावरती बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की त्यांचा पहिला चित्रपट कोणता होता? तर दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट होता ज्वार भाटा. हे लक्षात घ्या, यावरतीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांचा प्रसिद्ध चित्रपट होता मुगले आझम. त्यानंतर त्यांना 2015 या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना आतापर्यंत 8 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे आणि ट्रॅजेडी किंग या नावाने सुद्धा ते ओळखले जातात. तर मित्रांनो, त्यांचं मूळ नाव होतं मोहम्मद युसुफ खान. त्यांनी सिनेमासृष्टीसाठी आपलं नाव दिलीप कुमार असं ठेवलेलं होतं. तुम्हाला यामध्ये कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर यायला पाहिजे. त्यांचा पहिला चित्रपट कोणता, त्यांचा प्रसिद्ध चित्रपट कोणता, त्यांना 2015 साली कोणता पुरस्कार मिळाला किंवा पद्मविभूषण कोणत्या साली मिळाला हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यांना 8 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेले आहे, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मी एक प्रश्न तुम्हाला विचारला की त्यांचं वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं हे तुम्ही शोधायचं आहे आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याशी संदर्भात आहे.
21 जून ते 1 जुलै या कालावधीत राज्यात कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा उद्देश खालीलपैकी कोणता होता? बघा मित्रांनो, 21 जून ते 1 जुलै या दरम्यान राज्यात कृषी संजीवनी मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि तिचा उद्देश काय होता हा प्रश्न आहे. तर बघा, पर्याय याप्रमाणे आहे: आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, कृत्रिम पावसावर शेती करणे, पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे. तर लक्षात घ्या, कृषी संजीवनी मोहीमचा उद्देश होता आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. हा प्रश्नही परीक्षेला विचारला जाऊ शकतो, कारण की ही महाराष्ट्र राज्याची विशेष मोहीम आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 याप्रमाणे: कोविड महामारीच्या काळात सर्वाधिक मदत करणारा देश म्हणून वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्समध्ये भारताचे स्थान किती आहे? बघा मित्रांनो, कोविडच्या काळात बऱ्याच राष्ट्रांनी इतर राष्ट्रांना मदत केली आणि त्या आधारावरती वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्स म्हणजे दान करण्याचे निर्देशांक कोविडच्या काळामध्ये तयार करण्यात आला आहे आणि त्यामध्ये भारताचं स्थान कितवं आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये भारताचं स्थान होतं 14वं. वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्समध्ये भारताचे स्थान होते 14वं. आणि जर असा प्रश्न विचारला प्रथम स्थानी कोण होतं, तर प्रथम स्थानी इंडोनेशिया, द्वितीय स्थानी केनिया आणि तृतीय स्थानी नायजेरिया, याप्रमाणे रँकिंग आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न याप्रमाणे आहे: भारतीय वंशाची तिसरी अवकाशात झेप घेणारी अंतराळवीर शिरीषा बांदला यांचा जन्म कोठे झालेला आहे? मित्रांनो, शिरीषा बांदला यांच्याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की त्या अंतराळात झेप घेणाऱ्या तिसऱ्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. आता प्रश्न असा आहे, जर त्या भारतीय वंशाच्या असतील तर त्या भारतातील कोणत्या राज्यातून आहेत, त्यांचं शहराचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुंटूर आणि हे येतं आंध्र प्रदेशमध्ये. मित्रांनो, याबरोबरच असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिरीषा बांदला यांनी अवकाशात कोणत्या यानाच्या साह्याने झेप घेतली? तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे व्हर्जिन गॅलेक्टिक या यानाच्या साह्याने त्यांनी अंतराळात झेप घेतली होती. यानंतर बघूया पुढचा प्रश्न: उच्च शिक्षणासाठी कोणत्या राज्याने विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे? उच्च शिक्षणासाठी कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. आता प्रश्न असा आहे की हे लक्षात कसं ठेवायचं? तर बघा मित्रांनो, नवीन गोष्टी या अशा ठिकाणी घडत असतात जिथे नुकतंच इलेक्शन होणार असतं. या सगळ्या इलेक्शनमध्ये प्रॉमिस केलेल्या गोष्टी असतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. आणि योजना होती विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजना. यामध्ये विद्यार्थ्याला 10 लाखापर्यंत क्रेडिट मिळणार होतं आणि परतफेडीची मर्यादा होती 15 वर्ष. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 हाही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण की मिल्खा सिंग यांच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख हे नाव कोणत्या देशाच्या प्रमुखांनी दिलेले होते? बघा मित्रांनो, मिल्खा सिंग यांनाच फ्लाइंग सिख असंही म्हणतात आणि यांना हे नाव पाकिस्तान देशाच्या प्रमुखांनी दिलेले होते. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भारत द्यावं असं वाटेल, परंतु या प्रश्नाचं उत्तर भारत नाही, या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तान असं आहे. त्याचबरोबर मिल्खा सिंग यांच्याबद्दल आणखी काही गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. तर बघा, त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी याप्रमाणे आहे: राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणारे ते पहिले खेळाडू होते राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये. त्यानंतर त्यांच्या आत्मचरित्राचं नाव होतं द रेस ऑफ माय लाईफ. आता हे कसं लक्षात ठेवणार? तर बघा, मिल्खा सिंग यांचा रेस म्हणजेच शर्यत, पळण्याची शर्यत, याच्याशी हा त्यांचा क्रीडा प्रकार आहे आणि म्हणून त्यांच्या आत्मचरित्राचं नावही त्याच प्रकारे आहे. त्यांच्या जीवनावरती आधारित चित्रपट तोही शर्यतीसारखाच आहे, त्याचं नाव आहे भाग मिल्खा भाग. हा अतिशय प्रसिद्ध चित्रपट आहे आणि या चित्रपटात मिल्खा सिंग यांची भूमिका फरहान अख्तर या अभिनेत्याने निभावलेली आहे. या अभिनेत्याने ही भूमिका साकारलेली आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राकेश मेहरा. मिल्खा सिंगबद्दलची महत्त्वाची माहिती आपण या प्रश्नामध्ये बघितली. यानंतर बघूया पुढचा प्रश्न याप्रमाणे: जुलै 2021 मध्ये विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी एकाच वेळी किती आमदारांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले? बघा मित्रांनो, विधानसभेचं पावसाळी जे अधिवेशन होतं त्यामध्ये काही आमदारांना निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. तो गोंधळ जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि ह्या आमदारांची संख्या होती 12. आणि विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व आमदार BJP या राजकीय पक्षाचे होते. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10 याप्रमाणे आहे: पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे? बघा मित्रांनो, आता हा प्रश्न नेमका का विचारला? कारण की मंत्रिमंडळात तर बरेच मंत्री आहे, परंतु कपिल पाटील यांचा मतदारसंघ का विचारला? तर लक्षात घ्या मित्रांनो, नुकत्याच महाराष्ट्रातील 4 नेत्यांना
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे आणि म्हणून त्यांचा मतदारसंघसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे मिळालेले खातेसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, कपिल पाटील यांचा मतदारसंघ आहे भिवंडी आणि त्याचबरोबर अजून एक नवीन मंत्री होते ज्यांचं नाव होतं भारती पवार, त्यांचा मतदारसंघ हा दिंडोरी आहे आणि नारायण राणे आणि भागवत कराड हे राज्यसभेचे सदस्य आहेत. यामुळे हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 11, चुकीची जोडी ओळखा. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे आणि आपल्याला इथे दिलेले देश आणि देशाचे प्रमुख दिलेले आहे. देशाचे प्रमुख किंवा त्या देशातील महत्त्वाच्या व्यक्ती दिलेल्या आहे. तर पहिला पर्याय आहे आफ्रिका आणि अँजेला मेर्केल, जो बायडेन आणि अमेरिका, योशिहिदे सुगा जापान आणि व्लादिमीर पुतिन रशिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आफ्रिका, अँजेला मर्केल, कारण की ही जोडी चुकीची आहे. बाकीचे देश आणि त्यांचे प्रमुख यांच्या जोड्या योग्य आहेत. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न याप्रमाणे होता, जगातील सर्वात मोठा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा हिरा कोणत्या खाणीत सापडला आहे. बघा मित्रांनो, या प्रश्नातही आपण मागच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नावरती चर्चा केली होती की हा हिरा 1098 कॅरेट एवढा होता आणि हा जगातील तिसरा मोठा हिरा आहे. हा आफ्रिकेत सापडला होता. त्या जागेचं नाव होतं बोत्सवाना आणि मी या 4 पर्यायापैकी एक ऑप्शन तुम्हाला त्याच वेळेस सांगितला होता की हा हिरा कोणत्या खाणीत सापडलेला आहे. तर त्यावरती आता हा प्रश्न आलेला आहे. ती खाण आहे जॉनेग आणि हा आफ्रिकेतील बोत्सवाना येथे सापडलेला आहे. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर आफ्रिकेत सापडला, बोत्सवाना येथे सापडला, खाणीचं नाव जॉनेग आहे आणि 1098 कॅरेटचा आहे. तो जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. 2021 विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरी पारितोषिक कोणी जिंकले. बघा मित्रांनो, विम्बल्डन टेनिस स्पर्धा किंवा कोणतीही टेनिस स्पर्धा त्याचे आपल्याला महिला एकेरी आणि पुरुष एकेरी विजेते माहीत असले पाहिजे, कारण की वर्षभरातून हे 4 इव्हेंट्स टेनिसबद्दलचे अतिशय महत्त्वाचे असतात आणि ह्या 4 इव्हेंटचे जर आपल्याला पुरुष एकेरी आणि महिला एकेरीचे विजेते माहीत असेल तर 1 मार्क आपला निश्चित होऊ शकतो. तर बघा मित्रांनो, 2021च्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरी पारितोषिक ॲश्ले बार्टी यांनी जिंकले होते. आणि असा जर प्रश्न विचारला की याच स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचे पारितोषिक कोणी जिंकले, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जोकोविच असं द्यायचं आहे. जोकोविच. आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की यावर्षी 4 पैकी झालेल्या 3 विम्बल्डन स्पर्धा चे पुरुष एकेरी पारितोषिक जोकोविच यांनी जिंकलेले आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवणं सोपं आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिले क्रिप्टोगेनिक गार्डनचे उद्घाटन येथे करण्यात आले. म्हणजेच भारतातील पहिले क्रिप्टोगेनिक गार्डन कुठे असणार आहे, तर बघा मित्रांनो, हे गार्डन असणार आहे डेहराडून येथे आणि ते ज्या शहरात असणार आहे त्या शहराचं नाव आहे चक्राता. तुम्हाला शहराचं नाव लक्षात ठेवायचं आहे, राज्य लक्षात ठेवायचं आहे. ते राज्य कोणतं आहे, तर डेहराडून हे उत्तराखंड राज्यात येतं. भारतातील पहिले क्रिप्टोगेनिक गार्डन आहे. आता मित्रांनो बघा, क्रिप्टोगेनिक गार्डन ते भारतातील पहिले आहे म्हणून त्यावरती प्रश्न विचारलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघू. हा आजचा शेवटचा प्रश्न आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता. प्रश्न शेवटचा याप्रमाणे आहे, अल्पसंख्याक महिला बचत गटांना मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा इतकी करण्यात आली आहे. बघा मित्रांनो, तर मौलाना आझाद या महामंडळाद्वारे अल्पसंख्याक महिलांना कर्ज पुरवठा केला जातो आणि ही मर्यादा 2 लाख इतकी सध्या करण्यात आली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्याचा भाग 2 बघितला, ज्यामध्ये आपण 15 महत्त्वाचे प्रश्न बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्याचा भाग पहिला बघू, ज्यामध्ये आपण आणखी महत्त्वाचे 15 प्रश्न बघू. मित्रांनो, ही संपूर्ण प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ज्यामुळे जूनपासून पुढे तुमचे सर्व प्रकारचे करंट अफेअर्स यामध्ये कव्हर होतील. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य महत्त्वाच्या चालू घडामोडी या व्हिडिओ सिरीजचा भाग 5वा आपण बघत आहोत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ऑगस्ट महिन्याचा पार्ट 1. आजच्या भागात आपण 15 महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत, जे पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. बघूया प्रश्न क्रमांक 1. फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात कांस्य पदक मिळवणारा बजरंग पुनियाने टिंबटिंब या वयोगटात आपले आव्हान निर्माण केले होते. मित्रांनो, ऑलिम्पिकचे प्रश्न आपण या आधीच घेतलेले आहेत, तरीही जे महत्त्वाचे प्रश्न आहे आणि जे ऑगस्टच्या सिरीजमध्ये येऊ शकतात त्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ऑलिम्पिकच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंचा क्रीडा प्रकार आणि त्यांचे पदक आणि त्यांचा
वजन गट या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग हा प्रश्न असा होता की बजरंग पुनियाने कांस्य पदक मिळवले, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की बजरंग पुनियाने कोणते पदक मिळवले, तर कांस्य पदक मिळवले आणि कुस्ती प्रकारात मिळवले, पण त्याचा वजन गट खालीलपैकी कोणता होता. तर बघा मित्रांनो, खेळाडूचा वजन गटानुसार खेळाडू आपले आव्हान निर्माण करत असतो, स्पर्धेमध्ये भाग घेत असतो. तर बजरंग पुनिया हे 65 किलो या वजन गटामध्ये आपले आव्हान त्यांनी निर्माण केले होते. या वयोगटामध्ये त्यांनी कांस्य पदक मिळवलेले आहे. आता प्रश्न यामध्ये असाही विचारला जाऊ शकतो की कुस्ती प्रकारात पहिले पदक मिळवणारा खेळाडू कोण होता. पहिले पदक ऑलिम्पिकच्या हिस्ट्रीमध्ये, ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये पहिले पदक कुस्ती प्रकारात कोणी मिळवले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे खाशाबा जाधव. खाशाबा जाधव यांनी कुस्ती प्रकारात पहिले पदक मिळवले होते. आता जर हाच प्रश्न महिला म्हणून विचारला की पदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू कोण होती, तर या प्रश्नाचं जर महिला असं विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर साक्षी मलिक असं येईल. साक्षी मलिक. मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये सध्याचे पदकं, त्याचप्रमाणे पहिले पदक, पहिली महिला याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. यानंतर बघूया दुसरा प्रश्न याप्रमाणे, खालीलपैकी कोणत्या दलात प्रथमच 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश झाल्याचे वृत्त चर्चेत होते. बघा मित्रांनो, खाली 4 प्रकारचे दल दिलेले आहेत आणि यामध्ये पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांना समाविष्ट करून घेतलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ITBP. ITBPमध्ये नुकतंच महिला अधिकाऱ्यांनाही संधी मिळावी यासाठी प्रयत्न चालू होते आणि प्रथमच 2 महिला अधिकाऱ्यांना ITBPमध्ये समाविष्ट करून घेतलं, म्हणून हे वृत्त चर्चेत होतं. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3 याप्रमाणे होता. या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा टिंबटिंब या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणारा क्रीडापटू ठरला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजेच त्यांनी आपल्याला नीरज चोप्राचा खेळ विचारलेला आहे. हा अतिशय साधा प्रश्न आहे, पण यासोबत मी आणखी काही पॉईंट्स कव्हर करणार आहे, म्हणून हा प्रश्न इथे आपण चर्चेसाठी घेऊ. तर बघा मित्रांनो, नीरज चोप्रा याचा क्रीडा प्रकार होता भालाफेक. आता यामध्ये आणखी महत्त्वाची माहिती, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी नीरज चोप्राने 87.58 मीटर इतका भाला फेकला होता. हे नीरज चोप्राचे भारताला 13 वर्षानंतर मिळवून दिलेले दुसरे सुवर्णपदक आहे. बरोबर, म्हणजे याआधी आपल्याला सुवर्णपदक 13 वर्षापूर्वी मिळालं होतं. आता नीरज चोप्रामुळे आपल्याला हे सुवर्णपदक मिळालं आहे, जे की दुसरे सुवर्णपदक आहे. मित्रांनो, नीरज चोप्रा सध्या राजपुताना रायफल्स यामध्ये सुभेदार म्हणून रुजू आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की नीरज चोप्रा संरक्षणाच्या कोणत्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून रुजू आहेत, तर राजपुताना रायफल्समध्ये, किंवा त्यांना इथून ऑलिम्पिकमध्ये संधी मिळालेली आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर भालाफेक होतं. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न, जसं आपण म्हणतो की भारताला 13 वर्षानंतर सुवर्णपदक मिळालं, बरोबर, तर 13 वर्षानंतर म्हणजे 2021 आपल्याला सुवर्णपदक मिळालं. याचा अर्थ आपल्याला यापूर्वीचं सुवर्णपदक 2008 यावर्षी मिळालेलं असेल. हे सुवर्णपदक भारताला कोणी मिळवून दिलं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला थोडीशी हिंट देतो. हे सुवर्णपदक भारताला नेमबाजी या क्रीडा प्रकारात मिळालेलं होतं. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहायचं आहे की नेमबाजीमध्ये 2008 साली भारताला सुवर्णपदक कोणी मिळवून दिलं होतं. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 4. 2021 या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने टिंबटिंब या क्रीडा प्रकारात 41 वर्षांनी पदक मिळवले. भारताला 41 वर्षानंतर टिंबटिंब या क्रीडा प्रकारात पदक मिळालेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, भारताला हे मिळालेलं आहे कांस्य पदक आणि हे मिळालेलं आहे हॉकी या क्रीडा प्रकारात. आता हॉकीमध्येही तुम्हाला लक्षात ठेवायचं, हॉकीचे 2 संघ ऑलिम्पिकमध्ये होते. एक होता पुरुष संघ आणि एक होता महिलांचा, स्त्रियांचा संघ. तर पुरुष संघाला मिळालेलं आहे कांस्य पदक. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताने कोणावरती मात करून हे पदक मिळवलं, तर भारताने जर्मनीवरती मात केली होती. जर्मनी या संघाला भारताने हॉकीमध्ये हरवलं आणि कांस्य पदक मिळवलं. जर्मनीचा पराभव भारताने 5-4 याप्रमाणे केला होता. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे. मित्रांनो बघा, ज्या वेळेस गव्हर्नमेंट चेंज होतं त्यावेळेस बरेचसे पुरस्कार
बऱ्याचशा योजना हे त्यांच्या सोयीनुसार त्यांचे नामकरण करत असतात. तर मेजर ध्यानचंद हे आता एका नवीन पुरस्काराचं नाव आहे आणि त्याच्यासाठी दिलेले 4 पर्याय खालीलप्रमाणे आहे. अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि महाराणा रणजित सिंह पुरस्कार. तर बघा, सध्याच्या गव्हर्नमेंटने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार असे ठेवण्यात आलेले आहे. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार असं देखील म्हटलं जातं. आणि अजून एक महत्त्वाची माहिती, त्यांचा जो जन्मदिवस असतो म्हणजेच 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय खेळ दिवस, नॅशनल स्पोर्ट डे म्हणून साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. मित्रांनो, आणखी माहिती याबाबत अशी सांगता येईल की या पुरस्काराची रक्कम 25 लाख रुपये इतकी आहे. 25 लाख रुपये इतकी आहे. आणि त्याचप्रमाणे पहिला खेलरत्न पुरस्कार विश्वनाथन आनंद, तुम्हाला माहिती आहे विश्वनाथन आनंद हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. तर विश्वनाथ आनंद यांना पहिला पुरस्कार देण्यात आला होता. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6. पी.व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी टिंब पदक जिंकले. बघा मित्रांनो, पी.व्ही. सिंधूने कोणत्या क्रीडा प्रकारात आणि भारतासाठी कोणते पदक जिंकले हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये तिने भारतासाठी कांस्य पदक जिंकलेले आहे. आणखी याबद्दलची महत्त्वाच्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्या म्हणजे वैयक्तिक प्रकारात 2 मेडल जिंकणारी पी.व्ही. सिंधू ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे. भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेत 2 मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे ती. आणि या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने कोणाला हरवलं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तिने बिंग जियाओ हिचा पराभव केलेला आहे. ही बिंग जियाओ ही चीनची आहे आणि हिचा पराभव करून तिने भारतासाठी कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना विरुद्धच्या लढाई जिंकण्यासाठी आणखी एका लसीला भारतात मान्यता देण्यात आली आहे. ही लस खालील पर्यायातून निवडा. बघा मित्रांनो, भारतामध्ये कोरोना विरुद्धच्या बऱ्याच लसी सध्या उपलब्ध होत आहे आणि त्यापैकी ऑगस्ट महिन्यामध्ये आणखी एका नवीन लसीला मान्यता दिलेली आहे. तर ती पर्यायातून निवडायची आहे. पर्याय आहे स्पुटनिक, कोवॅक्सिन, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना. तर लक्षात घ्या मित्रांनो, नवीन लस जी ऑगस्टमध्ये जिला मान्यता दिली ती आहे जॉन्सन अँड जॉन्सन. जॉन्सन अँड जॉन्सन ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि हिचे उत्पादन बायोलॉजिकल द्वारा करण्यात येणार आहे. तर नवीन लसीचं नाव आहे जॉन्सन अँड जॉन्सन. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. भारताच्या पहिल्या महिला वैमानिक टिंब यांना गुगलने डूडलद्वारे मानवंदना दिल्याने त्यांचे नाव चर्चेत होतं. आता हा प्रश्न महत्त्वाचा का ठरतो, तर तुम्हाला माहीत असेल जे आपलं सर्च इंजिन आहे गुगल, त्यावरती वेगवेगळे डूडल प्रसिद्ध होत असतात, प्रकाशित होत असतात. डूडल म्हणजे नेमकं काय, तर एक ॲनिमेटेड व्हिडिओ असतो ज्याद्वारे गुगल प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्टीबद्दल, जसं आपण दिनविशेष लिहितो त्याप्रमाणे गुगल डूडलद्वारे आपल्यासमोर त्या दिवसाचं विशेष महत्त्व सांगत असतं. तर गुगलने डूडलद्वारे भारतातील पहिल्या महिला वैमानिक यांना मानवंदना दिलेली आहे. तर आपल्याला त्यांचं नाव ओळखायचं आहे. तर त्यांचं नाव आहे सरसा ठकराल. या भारताच्या पहिल्या महिला वैमानिक आहे. इतर पर्याय जर तुम्ही बघितले तर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आणि शिरीषा बांदला हे सर्व अंतराळवीर आहे. आणि शिरीषा बांदला यांचं नाव नुकतंच चर्चेत होतं कारण की त्या भारतीय वंशाच्या 3ऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. पहिल्या होत्या कल्पना चावला, दुसऱ्या होत्या सुनीता विल्यम्स आणि तिसऱ्या आहे शिरीषा बांदला. त्यांच्या यानाचं नाव आहे व्हर्जिन गॅलेक्टिक. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. जुलै ऑगस्टमध्ये आलेल्या बातमीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? बघा मित्रांनो, सर्वात श्रीमंत व्यक्ती हे त्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीवरून ठरत असतो आणि शेअर मार्केटमध्ये असणाऱ्या त्यांच्या शेअरनुसार त्यांची संपत्ती कमी जास्त होत असते. तर जुलै ऑगस्टमध्ये आलेल्या बातमीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सध्या बर्नार्ड अर्नॉल्ट हे आहेत. आणि बाकीचे आपल्याला हे नावं नेहमीच आपल्याला माहीत असतात, परंतु जर जुलै ऑगस्ट असा जर लेटेस्टमध्ये प्रश्न विचारला तर याचं उत्तर बर्नार्ड अर्नॉल्ट आहे. बऱ्याचदा या ठिकाणी जेफ बेझोस, एलन मस्क, बिल गेट्स यांचं नाव असतं, परंतु सध्या जुलै ऑगस्टमध्ये बर्नार्ड अर्नॉल्ट यांचे नाव आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी पहिली महिला जलतरणपटू इमा मॅकियन या टिंबटिंब देशाच्या आहे. यानंतर आपल्याला लक्षात हे ठेवायचं, एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकलेली पहिली महिला जलतरणपटू इमा मॅकियन या आहेत आणि त्यांचा देश आहे ऑस्ट्रेलिया. तर हा प्रश्नही विचारला जाऊ शकतो, कारण की ह्या पहिल्या महिला जलतरणपटू आहे ज्यांनी एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकलेली आहे. त्यांचं नाव इमा मॅकियन असं आहे आणि त्यांचा देश ऑस्ट्रेलिया हा आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न याप्रमाणे, कोरोना विरुद्धच्या लढाईत नवीन प्रयोग करत या 2 लसीचे संमिश्र डोस देण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, आपल्याकडे जेवढ्या उपलब्ध लसी आहे त्यामध्ये एक नवीन प्रयोग असा करण्यात आला की 2 लसी एकत्र करून त्यांचा संमिश्र डोस देण्यात आला आणि त्यातून असं लक्षात आलं की यामुळे प्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात वाढत आहे, कोरोना विरुद्ध इम्युनिटी पॉवर बूस्ट होत आहे. त्यामुळे त्या कोणत्या 2 लसी आहे असा प्रश्न सध्या विचारलेला आहे. तर त्या 2 लसी आहेत कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड. या 2 लसींचा संमिश्र डोस देण्यात येणार आहे. यालाच कॉकटेल डोस असं देखील म्हटलेलं आहे. कॉकटेल तर तुम्हाला माहितीच आहे, कॉकटेल डोस असं म्हटलेलं आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. टिंबटिंबपासून भारत हा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होत आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, युनायटेड नेशनची संयुक्त राष्ट्राची जी सुरक्षा परिषद आहे, जिला आपण UNSC असं म्हणतो, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, हिच्या अध्यक्षपदावरती सध्या भारत विराजमान होत आहे आणि तो होत आहे 1 ऑगस्ट 2021 पासून. 1 ऑगस्ट 2021 पासून भारत UNSCच्या सुरक्षा पदावरती विराजमान होत आहे. भारत युनायटेड नेशनचा अस्थायी सदस्य सुद्धा बनलेला आहे. ही एक महत्त्वाची बातमी होती. तो बनलेला आहे जानेवारी 2021 पासून. भारताला हे 2 वर्षासाठी सदस्यत्व मिळालेलं आहे. लक्षात घ्या, युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र यामध्ये 5 परमनंट म्हणजे स्थायी आणि 10 टेम्पररी म्हणजे अस्थायी सदस्य असतात. तर भारत ह्या पहिल्या 5 मध्ये नाही आहे, कारण की हे 5 सदस्य आधीच ठरलेले आहे. हे 10 सदस्य सातत्याने बदलत असतात. तर सध्या या 10 सदस्यांमध्ये भारताला 2 वर्षासाठी सदस्यत्व प्राप्त झालेलं आहे आणि सध्या भारत 1 ऑगस्ट 2021 पासून सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होत आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोनासोबतच महाराष्ट्रात धोका निर्माण करणारा व्हायरस खालील पर्यायातून निवडा. आता बघा मित्रांनो, कोरोनासोबत आणखी एक व्हायरस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे आणि त्या व्हायरसचं नाव आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. तो आहे झिका व्हायरस. मित्रांनो, डेल्टा व्हायरस आणि अल्फा व्हायरस हे कोरोना व्हायरसचेच उपप्रकार आहेत, बरोबर. आणि डेंग्यू व्हायरस हा तर पूर्ण स्वतंत्र व्हायरस आहे. त्यामुळे आणखी एक वेगळा विचारलेला आहे, कोरोना सोबतच विचारलेला आहे. डेल्टा आणि अल्फा त्याचं उत्तर येणार नाही, त्याचं उत्तर येईल झिका व्हायरस. यानंतर बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 14. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेलं ई-रुपी हे माध्यम टिंबटिंब या संदर्भात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-रुपी हे एक नवीन माध्यमाचं उद्घाटन केलेलं आहे आणि हे आहे डिजिटल पेमेंट प्रणाली. याद्वारे डिजिटल प्रकारचे पेमेंट जे असतात त्यांचे गेटवे असतात. म्हणजे जो डिजिटल पेमेंट आपण करतो त्यासाठी जो गेटवे पाहिजे असतो तो सध्या ई-रुपी हा आहे, ज्याचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं आहे. आणि याची डेव्हलपमेंट म्हणजेच हे विकसित केलेलं आहे NPCI आणि NHA यांच्याद्वारे ही ई-रुपी डिजिटल पेमेंट प्रणाली, डिजिटल पेमेंट गेटवे विकसित करण्यात आलं आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेच्या हॉकी क्रीडा प्रकारात टिंबटिंब या देशावर मात करत कांस्य पदक मिळवले. बघा मित्रांनो, हा प्रश्न आपण आधीच डिस्कस केलेला आहे, तरीही हा प्रश्न आपण इथे पुन्हा एकदा बघू. भारताने हॉकी क्रीडा प्रकारात, हेही मी तुम्हाला सांगितलं की पुरुष संघ आहे, स्त्री संघ नाही, महिला संघ नाही, यांनी टिंबटिंब देशावर मात करत कांस्य पदक जिंकवले. या प्रश्नाचं उत्तर आहे जर्मनी. आपण जर्मनीला 5-4 असे हरवून कांस्य पदक मिळवलेले आहे. भारताला हे पदक 41 वर्षानंतर मिळालेले आहे आणि यापूर्वी आपल्याला मॉस्को स्पर्धेत हॉकी क्रीडा प्रकारात पदक मिळालेले होते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सोबत या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. यासारखा आणखी एक व्हिडिओ मी सिरीजमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत आहे, जो पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचे अति संभाव्य महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी अतिसंभाव्य प्रश्नसंच या व्हिडिओ सिरीजचा भाग 6 आपण बघत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्नांची संख्या 15 असणार आहे, परंतु अतिशय महत्त्वाचे असणार आहे. या एका व्हिडिओद्वारे तुमचे 30 ते 40 प्रश्नांची निश्चित तयारी होऊन जाईल. बघूया आजचा पहिला प्रश्न याप्रमाणे. पंतप्रधान उज्ज्वला योजना 2.0
चे पंतप्रधानांनी नुकतेच उद्घाटन केले. या योजनेचा मुख्य उद्देश खालील पर्यायातून निवडा. मित्रांनो, ही एक महत्त्वाची योजना आहे. योजना कोणती आहे? तर उज्ज्वला योजना 2.0 म्हणजे हिचा हा दुसरा टप्पा आहे. ज्यावेळेस कुठल्याही योजनेला 2.0 म्हणजे 0 असं लिहिलं जातं किंवा 3.0 असं लिहिलं जातं, त्यावेळेस ते तिचे टप्पे असतात. तर उज्ज्वला योजना कशाशी संदर्भात आहे असं विचारलेलं आहे आणि यामध्ये पर्याय आहे: घरातील महिला सदस्याच्या नावाने गृहकर्ज उपलब्ध करून देणे, मुलींना विमा संरक्षण उपलब्ध करून देणे, प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवणे आणि महिलांना गॅस जोडणी उपलब्ध करून देणे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, उज्ज्वला या नावावरूनच आपल्याला लक्षात यायला पाहिजे की महिलांना गॅस जोडणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस या योजनेअंतर्गत आपल्याला सिलेंडर प्राप्त होतं, त्या सिलेंडरवरती सुद्धा या योजनेचं नाव लिहिलेलं असतं, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. तर ही सध्याचा जो टप्पा आहे हा या योजनेचा दुसरा टप्पा आहे आणि या योजनेची सुरुवात 2016 या वर्षी झाली होती. जर पहिला टप्पा कधी विचारला तर तुम्हाला 2016 हे उत्तर द्यायचं आहे आणि साधारणपणे 5 कोटी महिलांना नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. तर लक्षात घ्या, उज्ज्वला 2.0 किंवा उज्ज्वला योजना हिचा मुख्य उद्देश महिलांना गॅस जोडणी उपलब्ध करून देणे हा आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या तारखेपासून भारतात एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे? बघा मित्रांनो, प्लास्टिक आणि बंदी हा नेहमी येणारा प्रश्न आहे. याच्या तारखा साधारणपणे नेहमी पुढे जात असतात. तर सध्या प्लास्टिक बंदीसाठी 1 जुलै 2022 ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. आता यामध्ये एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तू म्हणजे काय? तर अशा वस्तू की ज्या प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू की ज्यांना पुन्हा आपल्याला त्यापासून नवीन वस्तू तयार करता येत नाही. म्हणजे एकदा त्या वस्तू तयार झाल्या की त्याचं विघटन करून आपल्याला पुन्हा प्लास्टिकच्या वस्तू तयार करता येत नाही. मग यामुळे काय होतं, या वस्तू निसर्गात तशाच पडून राहतात आणि त्यामुळे प्रदूषण वाढत जातं. म्हणून 1 जुलै 2022 पासून एकेरी वापरातील म्हणजेच एकदाच वापरता येईल अशा प्लास्टिकच्या वस्तूंवरती बंदी घालण्यात आलेली आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्त्वाचं, प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये मायक्रॉन हे एक एकक आहे. याद्वारे प्लास्टिकच्या वस्तूंची जाडी मोजली जाते, प्लास्टिकच्या कॅरीबॅगची जाडी मोजली जाते. सध्या 50 मायक्रॉन इतक्या जाडीच्या प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरण्याला परवानगी आहे. 30 सप्टेंबर 2021 पासून ही मर्यादा 75 मायक्रॉन इतकी करण्यात येणार आहे. तर प्लास्टिकच्या ज्या कॅरीबॅग आपण नेहमी कॅरी करतो तर त्याबद्दलही तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 1 जुलै 2022 पासून एकेरी प्लास्टिक वस्तूवर बंदी घालण्यात येणार आहे आणि 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्याच प्लास्टिकच्या बॅग्स आपल्याला वापरता येतील. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. ॲक्च्युली हा आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन हा ॲक्च्युली निर्मूलन दिन नाही, तर हा रिमेंबरन्स डे असतो. म्हणजे त्याचा स्मरण दिवस असतो. हा स्मरण दिवस आहे जो ऑगस्ट महिन्यामध्ये येतो आणि तो साजरा केला जातो 23 ऑगस्ट या दिवशी. आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन स्मरण दिन असं या दिवसाचं नाव आहे. ते प्रश्नामध्ये स्मरण हा शब्द राहिलेला आहे. तर तो 23 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकतेच टिंबटिंब प्रवेश परीक्षेस महिला उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न यासाठी की यावरतून बराच गोंधळ झाला होता. तर NDAच्या प्रवेश परीक्षेमध्ये याआधी महिला उमेदवारांना संधी मिळत नव्हती. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महिला उमेदवारांनाही NDAला प्रवेश घेता येईल प्रवेश परीक्षा देऊन. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सुवर्ण पदकाची कमाई केल्यानंतर जागतिक क्रमवारीत नीरज चोप्राचे स्थान टिंबटिंब ठरले आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, नीरज चोप्रा आता पूर्वी ज्यावेळेस नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले नव्हते त्यावेळेस जर रँकिंग बघितली असेल तर नीरज चोप्रा यांचे स्थान जागतिक क्रमवारीत 16वे होते. परंतु सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याचे स्थान आता दुसरे झालेले आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून थोडीशी माहिती देतो की त्यांनी 87.58 मीटर इतका भाला फेकत जागतिक विक्रम नोंदवत
भालाफेक या प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकले. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6. देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र टिंबटिंब या राज्यात सुरू झाले. तर ड्रोन संशोधन केंद्र देशातील पहिले केरळ या राज्यात सुरू झालेलं आहे आणि या संशोधन केंद्राचं नाव आहे ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा संशोधन केंद्र. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा एक आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. बातम्यांमध्ये 3 अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देणारा देश म्हणून या देशाचे नाव चर्चेत होते. तर बघा मित्रांनो, 3 अपत्यांना म्हणजे 3 मुले झाले तरी चालतील अशी ऑफिशियली परवानगी देणारा देश खालील पर्यायातून तुम्हाला निवडायचा आहे आणि हा देश आहे चीन. लक्षात घ्या मित्रांनो, चीनमध्ये या अगोदर 1 चाइल्ड पॉलिसी होती, म्हणजेच फक्त एकच मूल. त्यांच्याकडे भरपूर लोकसंख्या आहे आणि त्यामुळे लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी त्यांनी 1 चाइल्ड पॉलिसी आणली होती. आता सध्या ज्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांची लोकसंख्या भरपूर जरी असली तरी त्यामध्ये वृद्ध लोकांची संख्या भरपूर आहे आणि काही दिवसांनंतर चीन हा वृद्ध लोकांचा देश म्हणून ओळखला जाऊ शकतो. म्हणून त्यांनी नवीन अपत्य एकच नाही तर 3 अपत्य असेपर्यंत कुठलाही रिस्ट्रिक्शन असणार नाही अशी पॉलिसी तयार केली आहे. म्हणून हा 3 अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देणारा देश म्हणून चीन सध्या चर्चेत होता. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. नाकातून देण्यात येणाऱ्या BBV154 या लसीला मान्यता देण्याबाबतचे वृत्त चर्चेत होते. ही लस टिंबटिंब या कंपनीने विकसित केलेली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, नाकातून देण्यात येणारी ही लस आहे, हिचंही नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे BBV154 आणि ही कंपनी भारत बायोटेक, ही लस भारत बायोटेक या कंपनीने विकसित केलेली आहे. ही स्वदेशी लस असणार आहे. कोरोनाबाबत सध्या वेगवेगळ्या लसींना मान्यता मिळत आहे. तुम्हाला ती लस कोणती कंपनी विकसित करत आहे, तिचा देश कोणता आहे, तिचे नाव कोणते आहे, या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. टिंबटिंब यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात यावा यासाठी ICC विशेष प्रयत्न करणार आहे. बघा मित्रांनो, सध्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होतात यामध्ये क्रिकेट या प्रकाराला मान्यता नाही. सध्या क्रिकेट हे ऑलिम्पिकमध्ये खेळलं जात नाही, त्याला त्यामध्ये खेळ म्हणून मान्यता नाही. नाहीतर या प्रकारातही आपल्याला एखादं पदक निश्चितच मिळालं असतं. तर ICC आता विशेष प्रयत्न करणार आहे की ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेट या खेळालाही मान्यता मिळावी आणि 2028 या वर्षी होणाऱ्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात यावा यासाठी ICC विशेष प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या, 2028चे ही स्पर्धा लॉस एंजेलस येथे होणार आहे. लॉस एंजेलस येथे होणार आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. चर्चेत असणारे 127व्या घटनादुरुस्ती विधेयकात एखादा समाज मागास आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार यांना प्राप्त करून देण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, 127वे विधेयक सध्या भरपूर गाजत आहे कारण की याद्वारे एखादा समाज मागास आहे की नाही, त्याला आरक्षण द्यायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार संबंधित राज्य सरकारला प्राप्त होणार आहे. राज्य सरकार ठरवणार आहे की आपल्या राज्यातील हा समाज मागास आहे की नाही. त्यासाठी असणारं हे विधेयक आहे 127वं घटनादुरुस्ती विधेयक. तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 11. लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लबशी आपला करार संपवत पॅरिस सेंट जर्मन या नव्या क्लबसोबत खेळण्याचे ठरवले आहे. हा क्लब या देशात आहे. तर बघा मित्रांनो, लिओनेल मेस्सी तुम्हाला माहीत असलं पाहिजे की हा एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. हा एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे आणि सध्या तो बार्सिलोना क्लबसोबत त्याचा करार होता, तो त्यांच्यासोबत खेळत होता. परंतु आता त्याने तो करार संपवत पॅरिस सेंट जर्मन या नव्या क्लबसोबत खेळायचे त्याने ठरवलेले आहे आणि हा क्लब फ्रान्स या देशात आहे. म्हणजे इथून पुढे लिओनेल मेस्सी फ्रान्स येथील पॅरिस सेंट जर्मन या क्लबचे प्रतिनिधित्व करेल. मेस्सी हा अर्जेंटिना या देशाचे प्रतिनिधित्व करत होता. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12. हा प्रश्न आणि आपण चीनचा प्रश्न जो बघितला यामध्ये विशेष साम्य आहे ते आपण बघूया. 2 अपत्यांचा नियम अंमलात आणण्याबाबत कोणत्या राज्यात विशेष प्रयत्न सुरू आहे? बघा मित्रांनो, चीनमध्ये 3 अपत्य होऊ द्यायला परवानगी दिलेली आहे. तर भारतातील एका राज्यामध्ये फक्त आणि फक्त 2च अपत्य असावे असे निर्बंध घालण्यात येत आहे.
तर 3 अपत्य तर आपण बघितले की चीनने 3 अपत्यांपर्यंत परवानगी दिलेली आहे आणि भारतातील उत्तर प्रदेश राज्यात त्यांच्या लोकसंख्या धोरणामध्ये ते विशेष प्रयत्न करून एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 अपत्य असावेत असे ते प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तुम्हाला माहिती आहे योगी आदित्यनाथ हे आहेत. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील पहिले स्मॉग टॉवर येथे उभारण्यात आले आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेस प्रदूषणावरती प्रश्न येईल त्या वेळेस बऱ्याचदा त्याचे उत्तर दिल्ली असेल, कारण की भारतातील सर्वात प्रदूषित शहर जर कोणतं आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर नेहमी दिल्ली येतं. लक्षात घ्या. म्हणून प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील पहिले स्मॉग टॉवर दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे. दिल्लीबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहे. अरविंद केजरीवाल दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री आहेत. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने कोणता दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे? बघा मित्रांनो, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. भालाफेक दिवस हा एक नवीन दिवस साजरा केला जाणार आहे. भालाफेक दिवस हा 7 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जाणार आहे. आता मित्रांनो सांगा, 7 ऑगस्ट याच दिवशी हा दिवस का साजरा केला जाणार आहे? यामागे विशेष कारण असं आहे की या दिवशी भारताला नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक मिळवून दिले होते आणि ते सुवर्ण पदक संपूर्ण भारतीयांच्या विशेष लक्षात राहावं म्हणून 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 15. भारतात तयार करण्यात आलेली जगातील पहिली DNA लस खालील पर्यायातून निवडा. तुम्हाला DNA लस खालील पर्यायातून निवडायची आहे जी की भारतात तयार करण्यात आलेले पर्याय आहे स्पुटनिक, मॉडर्ना, झायकोडी आणि जॉन्सन अँड जॉन्सन. जॉन्सन अँड जॉन्सन आपण तर बघितली की ही अमेरिकेची कंपनी आहे आणि तिला नुकतीच मान्यता मिळालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे झायकोडी ही पहिली DNA लस असणार आहे आणि झायडस कॅडिला नावाच्या ह्या कंपनीने ही लस बनवलेली आहे. हिचे 3 डोस असणार आहेत. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, स्पुटनिक ही देश कोणत्या देशाने विकसित केली आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. याचबरोबर आपण आजचा व्हिडिओ थांबवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करा. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या अतिसंभाव्य चालू घडामोडींची सिरीज आपण बघत आहोत आणि या सिरीजचा 3रा भाग आहे. आजच्या सिरीजचा विषय आहे ऑलिम्पिक गेम 2021 जे टोकियो ऑलिम्पिक येथे ही जी ऑलिम्पिक स्पर्धा झालेली आहे यातील महत्त्वाचे 15 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त 15च नाही तर कमीत कमी 30 ते 45 प्रश्नांची तुमची तयारी होईल अशी मला खात्री आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण वळूया प्रश्न क्रमांक 1 कडे. प्रश्न क्रमांक 1 याप्रमाणे आहे. कुस्ती प्रकारात भारताला बजरंग पुनिया यांनी 65 किलो वजन गटात टिंब पदक जिंकून दिले. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील प्रत्येक प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या अँगल्सने बघायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्न असा आहे की ज्यातून 2 ते 3 प्रश्नांचा अभ्यास होईल. आता ह्या प्रश्नातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी समजतात हे कळायला पाहिजे. तर बघा, बजरंग पुनिया या खेळाडूचा इथे उल्लेख झालेला आहे आणि या खेळाडूने भारताला कुस्ती प्रकारात मेडल जिंकून दिलेलं आहे. त्याचं वजन गट 65 किलो हा होता आणि कोणतं पदक जिंकून दिलं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, कमीत कमी 4 प्रश्न या एकाच प्रश्नावरतून तयार होतात. जरी आपल्याला मेडल कोणतं आहे हे विचारलेलं आहे तरी तुम्हाला या 4ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की बजरंग पुनिया यांनी कुस्ती प्रकारात मेडल दिलं, 65 किलो वजन गटात दिलं, किंवा असं विचारलं जाऊ शकतं 65 किलो वजन गटात कुस्ती या प्रकारात भारताला कोणत्या खेळाडूने पदक मिळवून दिले. तर मित्रांनो, लक्षात ह्या 4ही गोष्टी ठेवायच्या आहे की वजन गट जर विचारला तर 65 किलो, खेळाडूचं नाव बजरंग पुनिया, खेळाचा प्रकार कुस्ती आणि कुठलं मेडल जिंकून दिलं असं विचारलेलं आहे. तर दिलेल्या पर्यायापैकी रौप्य, सुवर्ण, कांस्य किंवा यापैकी नाही असे 4 पर्याय आहे आणि यातील योग्य उत्तर आहे कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. म्हणजे या प्रश्नातून तुमचे 4 प्रश्न इथे तयार झाले आहे. एक्झॅक्टली हा प्रश्न जरी आला नाही तरी या बजरंग पुनियावरती प्रश्न विचारायचा असेल तर ह्या 4 गोष्टींवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 याप्रमाणे आहे. या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा आणि
कुठल्याही परीक्षेला सहजपणे विचारला जाऊ शकतो असा प्रश्न आहे. तर यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली हे तुम्हाला विचारलेलं आहे. पर्याय आहे 6, 7, 9 आणि 8. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 7. परंतु मित्रांनो, अभ्यास इथेच थांबवायचा नाही, तर तुम्हाला हेही माहीत पाहिजे की भारताने हे 7 पदके कोणकोणती जिंकलेली आहेत. तर ऑलिम्पिक स्पर्धेत 3 प्रकारची पदके असतात. पहिलं असतं सुवर्ण पदक, त्यानंतर येतं रौप्य पदक आणि त्यानंतर येतं कांस्य पदक. बरोबर. तर भारताला 1 सुवर्ण पदक मिळालेलं आहे, 2 रौप्य पदक मिळालेले आहे आणि 4 कांस्य पदक मिळालेले आहे. असे भारताने एकूण 7 पदके जिंकलेली आहेत. तर मित्रांनो, इथेही लक्षात ठेवायचं की प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. भारताने किती कांस्य पदक जिंकले, तर उत्तर 4 देणार. भारताने किती रौप्य पदक जिंकले, तर 2 देणार. भारताने किती सुवर्ण पदके जिंकले, तर उत्तर 1 देणार. आणि एकूण पदकांची संख्या ही 7 आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न याप्रमाणे आहे, योग्य पर्याय निवडा. आता हा प्रश्न थोडासा व्यवस्थित वाचला तरच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या महिला संघाने कांस्य पदक जिंकलं, हा एक पर्याय आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या पुरुष संघाने कांस्य पदक जिंकलं, तिसरा पर्याय आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या महिला संघाने रौप्य पदक जिंकलं आणि शेवटचा पर्याय, या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष संघाने रौप्य पदक जिंकलं. तर मित्रांनो, लक्षात घ्या, या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष संघाने कांस्य पदक जिंकलेले आहे. म्हणजे आपल्याला यातून 3 प्रश्नांची तयारी अशी होते की कुठल्या स्पर्धेत, तर ह्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या हॉकी क्रीडा प्रकारात पुरुष संघाने कोणतं पदक जिंकलं, कांस्य पदक. म्हणजे तुम्हाला हॉकी, पुरुष संघ आणि कांस्य पदक या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला 3 वेगवेगळ्या उपप्रश्नांची तयारी करून देतो. यानंतर बघूया चौथा प्रश्न. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे मॅस्कॉट खालील पर्यायातून कोणते होते ते निवडा. बघा मित्रांनो, प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धा म्हटली की त्यामध्ये एक चिन्ह निवडलं जातं, त्यासाठी एक शुभंकर निवडला जातो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॅस्कॉट असंही म्हटलं जातं. तर प्रश्न असा आहे की या स्पर्धेचे मॅस्कॉट खालील पर्यायातून कोणते होते ते तुम्हाला निवडायचं आहे. बघा मित्रांनो, ऑप्शन आहे रेड पांडा, सामुराई, वेनलॉक आणि मिरई तोवा. तर लक्षात घ्या मित्रांनो, या स्पर्धेसाठी मॅस्कॉट म्हणून मिरई तोवा हे निवडलेलं होतं. आणि हे मॅस्कॉट म्हणजे काय असतं, तर ऑलिम्पिक स्पर्धेला कुठल्या तरी प्राण्याचं एखादा सिम्बॉल निवडला जातो आणि त्या स्पर्धेचं पूर्ण ब्रँडिंग त्या सिम्बॉलद्वारे केलं जातं. तर या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे मॅस्कॉट म्हणून मिरई तोवा हे शुभंकर निवडलेलं होतं. आणि जी होणारी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आहे यासाठी सोमेटी हे मॅस्कॉट म्हणून निवडलेलं आहे. सोमेटी. मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धेच्या मॅस्कॉट हा प्रश्न नेहमी विचारला जातो, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विशेष करून लक्षात ठेवायचा आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 याप्रमाणे आहे, वेट लिफ्टिंग प्रकारात मीराबाई चानू यांनी टिंब या वजन गटात भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. सगळ्यात आधी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की या प्रश्नातून आपल्याला कोणकोणती माहिती मिळते. तर बघा, मीराबाई चानू यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिलेलं आहे, ही माहिती इथे मिळाली. त्यांनी वेट लिफ्टिंग या प्रकारात भारताला पदक मिळवून दिलं आहे, ही माहिती मिळाली. आता आपल्याला त्यांचा वजन गट मात्र माहीत असला पाहिजे. मित्रांनो, प्रत्येक खेळाडू हा वेगवेगळ्या वजन गटात खेळत असतो. उदाहरणार्थ, वजन गट वेगळ्या प्रकारचे असतात, 43 किलो, 49 किलो, 65 किलो, 57 किलो. यापैकी मीराबाई चानू यांनी नेमक्या कोणत्या वजन गटात पदक मिळवले हे आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, त्यांनी 49 किलो या वजन गटामध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. या प्रश्नातून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू यांनी मिळवले आणि रौप्य पदक मिळवले, वजन गट होता 49 किलो. या प्रश्नातून 4 प्रश्न असे होऊ शकतात, मीराबाई चानू यांनी कोणत्या प्रकारात रौप्य पदक मिळवले, कोणत्या वजन गटात मिळवले, भारताला वेट लिफ्टिंग प्रकारात कोणी रौप्य पदक मिळवून दिले, किंवा मीराबाई चानू यांना खालीलपैकी कोणते पदक मिळाले. म्हणजे हा 5वा प्रश्न तुम्हाला साधारण 4 प्रश्नांची तयारी करून देतो. त्यामुळे मित्रांनो, पुन्हा हा व्हिडिओ बघा, पुन्हा या प्रश्नाला रिव्हिजन करा. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उद्घाटन प्रसंगी भारताचे ध्वजवाहक खालीलपैकी कोण होते. तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे ध्वजवाहक हे उद्घाटन प्रसंगी 2 होते आणि ते होते मनप्रीत सिंह आणि मेरी कोम. आणि या ध्वजवाहन समारंभामध्ये जो क्रमवारी होती त्यामध्ये भारताचा 21वा क्रम होता, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि मित्रांनो, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही मला शोधून कमेंटमध्ये द्या. हा होता उद्घाटन प्रसंगाचे ध्वजवाहक. तुम्हाला मी विचारतोय, समारोप प्रसंगी ध्वजवाहक म्हणून कोण होते. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण किती खेळांचा समावेश होता. हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 33 प्रकारचे खेळ
खेळले गेले. 33 प्रकारचे क्रीडा प्रकार या स्पर्धेमध्ये होते. मित्रांनो लक्षात घ्या, ही 32वी स्पर्धा होती आणि यामध्ये 33 खेळ खेळले गेले. हे कनेक्शन जर तुमच्या लक्षात राहिलं, जर 32वी स्पर्धा होती आणि 33 प्रकारचे खेळ खेळले गेले तुमच्या लक्षात राहिलं, तर हा प्रश्न तुमचा कधीही चुकणार नाही. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 याप्रमाणे होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा याने टिंबटिंब वर्षानंतर भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मित्रांनो हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण भारताला सातत्याने गोल्ड मेडल मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न भारताला किती वर्षानंतर पुन्हा गोल्ड मेडल मिळालं असा प्रश्न विचारलेला आहे आणि यासाठी दिलेले वेगवेगळे ऑप्शन्स होते 11, 9, 23 आणि 13. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर लक्षात घ्या, 2008 मध्ये अभिनव बिंद्रा यांनी नेमबाजी प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर आता 2021 मध्ये भारताला सुवर्णपदक मिळालेलं आहे, म्हणजे तब्बल 13 वर्षानंतर भारताला सुवर्णपदक मिळालेलं आहे. तर असंही विचारलं जाऊ शकतं की नीरज चोप्रा यांच्यापूर्वी भारताला सुवर्णपदक कोणी मिळवून दिलं, तर त्यांचं नाव आहे अभिनव बिंद्रा. त्यांचा क्रीडा प्रकार होता नेमबाजी. तर यावर्षी सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा खेळाडू आहे आणि त्याने भारताला भालाफेक या प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 याप्रमाणे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? मित्रांनो बघा, ऑलिम्पिकबद्दल बरेचसे मी प्रश्नसंच बघितले, खूप प्रश्न विचारले जातात. ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात कधी झाली, पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कुठे भरल्या गेल्या, ऑलिम्पिक स्पर्धेचे पुनरुज्जीवन कधी करण्यात आले, ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या वर्षी गॅप होता. तर एवढी सगळी हिस्ट्री तुम्हाला किमान क्लास 3 आणि क्लास 4च्या परीक्षांसाठी लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला ऑलिम्पिकबद्दल महत्त्वाचे पदके आणि ऑलिम्पिकबद्दलचे सध्याचे पदाधिकारी माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा प्रश्न असा होता, ऑलिम्पिक समितीचे तेही आंतरराष्ट्रीय अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक हे होते. बघा मित्रांनो, कमी वेळ असेल तर खूप अभ्यास करण्यापेक्षा स्मार्ट अभ्यास करा. आपल्याला काय विचारले जाऊ शकते याचा विचार करून अभ्यास करा. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. 2021 मध्ये पार पडलेली ही टिंबटिंबवी ऑलिम्पिक स्पर्धा होती. मगाशीच मी सांगितलं मित्रांनो, बघा ही 32वी स्पर्धा होती, पण यामध्ये 33 प्रकारचे खेळ खेळले गेले. हे कनेक्शन तुम्ही पक्क लक्षात ठेवा. स्पर्धा 32वी होती, मात्र त्यामध्ये एकूण 33 प्रकारचे खेळ खेळले गेले. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 11. त्यापूर्वी मित्रांनो बघा, ही स्पर्धा कुठे झाली, तर ही स्पर्धा जपानमध्ये असणाऱ्या टोकियो या शहरामध्ये झाली आणि ही स्पर्धा 23 जुलैपासून ते 8 ऑगस्टपर्यंत पार पडली. हा होता 10वा प्रश्न. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 11. 2021 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणारा देश खालीलपैकी कोणता आहे? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सर्वाधिक पदके जिंकणारा देश यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकणारा देश हाही प्रश्न विचारला जातो आणि भारताचे स्थान कितवे हाही प्रश्न विचारला जातो. तर या प्रश्नात आपल्याला विचारलेलं होतं सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणारा देश कोणता? लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिका आणि चीन या 2 देशांचे नेहमी ऑलिम्पिक स्पर्धेवरती वर्चस्व राहिलेले आहे आणि त्यानंतर जो आपला इंडिया आहे, तर त्यानंतर इंडियाचा क्रमांक हा सुरुवातीच्या काही देशांमध्ये कधीच नसतो किंवा सध्या या स्पर्धेमध्ये नव्हता. तर बघा मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके एकूण 113 अमेरिकेने जिंकलेली आहे. त्यानंतर 88 हे चीनने जिंकलेले आहे आणि आपण बघितलं भारताने केवळ 7 पदके जिंकलेली आहे. यामध्येही तुम्हाला कोणी किती गोल्ड जिंकले, कोणी किती रौप्य जिंकले आणि कोणी किती कांस्य जिंकले हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर अमेरिकेने 39 सुवर्ण पदके जिंकले, 41 रौप्य पदक जिंकले आणि 33 कांस्य पदक जिंकलेले आहे. असे एकूण 113 पदके जिंकलेली आहे. चीनने 38 सुवर्ण पदके जिंकलेली आहे, 32 रौप्य पदक जिंकलेले आहे आणि 18 कांस्य पदक जिंकलेले आहे. तर इथे भारताचा स्कोर याप्रमाणे होता, 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य. आता बघा मित्रांनो, यामध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे स्थान या स्पर्धेत कितवे होते? तर लक्षात घ्या, अमेरिका पहिल्या स्थानी होती, चायना दुसऱ्या स्थानावर होती, तर भारत देश हा 48व्या स्थानावर होता. म्हणजे ह्या 11 नंबरच्या प्रश्नामधून बराचसा डाटा तुमच्यासमोर आलेला आहे. तुम्हाला पहिला, दुसरा आणि भारताचा डाटा लक्षात ठेवला तरीही भरपूर झालं. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. टिंबटिंब या क्रीडा प्रकारात हरियाणाचा रवी दहिया या खेळाडूने भारताला टिंबटिंब पदक जिंकून दिले. तर बघा मित्रांनो, रवी दहिया या खेळाडूने भारताला कोणते पदक जिंकून दिले हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, भारताला रवी दहिया याने रौप्य पदक जिंकून दिलेले आहे आणि आपल्याला याबद्दल आणखी माहिती असायला पाहिजे. रवी दहिया हा खेळाडू 57 किलो वयोगटामध्ये या खेळाडूने आव्हान निर्माण केले होते
आणि हा खेळाडू कुस्ती या प्रकारामध्ये या खेळाडूने पदक मिळवलेले आहे आणि कुस्ती प्रकारात पदक जिंकणारा हा तिसरा पुरुष खेळाडू आहे. याआधी 2008 आणि 2012 या प्रकारामध्ये या वर्षांमध्ये सुशील कुमार यांनी भारतासाठी पदक जिंकलं होतं, तर 2012ला योगेश्वर दत्त यांनी भारतासाठी पदक जिंकलं होतं. तर मित्रांनो, लक्षात घ्या, कुठलाही खेळाडू आला तर तुम्हाला त्या खेळाडूबद्दल महत्त्वाच्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. त्या म्हणजे त्याचा वजन गट, त्याचा क्रीडा प्रकार, त्यानंतर त्याचे पदक, त्याचे राज्य, ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 13. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा एक विशेष प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या देशाला आपल्या देशाचा ध्वज धारण करून या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेता आला नाही? मित्रांनो बघा, ऑलिम्पिक स्पर्धेत कुठलाही देश भाग घेताना आपल्या झेंड्यासहित, आपल्या ध्वजासहित भाग घेतो, म्हणजे तो आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. उदाहरणार्थ, हा भारताचा ध्वज आहे. भारताचा पूर्ण ऑलिम्पिक स्क्वॉड या ध्वजाखाली, या ध्वजाच्या खाली आपले प्रतिनिधित्व जगासमोर दाखवत असतो, या स्पर्धेमध्ये भाग घेत असतो. परंतु इटली, ब्रिटन, जर्मनी आणि रशिया या 4 देशांपैकी एक देश असा होता की ज्याला आपला स्वतःचा ध्वज घेऊन, म्हणजेच आपल्या देशाचे नाव घेऊन या स्पर्धेत भाग घेता आला नाही. त्यांना वेगळ्या नावाने या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागला आणि तो देश होता रशिया. तो देश होता रशिया, कारण की रशियावर 2021 मध्ये आलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे त्यांना रशिया या नावाने या स्पर्धेत भाग घेता आला नाही, तर त्यांनी भाग घेतला होता रशियन ऑलिम्पिक कमिटी ROC या नावाने त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की असं क्वचित घडतं. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. आसामची लवलीना बोरगोहेन ने 69 किलो गटात भारताला कांस्य पदक मिळवून दिले. तिने कोणत्या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे? तर बघा मित्रांनो, त्या खेळाडूचं राज्य दिलेलं आहे आसाम, तिचं नाव दिलं आहे लवलीना बोरगोहेन, तिचा वयोगट दिला आहे 69 किलो, तिचं पदक दिलेलं आहे कांस्य पदक. आता आपल्याला फक्त तिचा क्रीडा प्रकार विचारलेला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, तिचा क्रीडा प्रकार आहे बॉक्सिंग. तिने बॉक्सिंगमध्ये भारताला पदक मिळवून दिलं होतं. याआधी 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी बॉक्सिंग प्रकारात मेरी कोम या खेळाडूने पदक मिळवून दिलं होतं. यानंतर बघूया आजचा शेवटचा प्रश्न. आजचा शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा एक विक्रम आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत 2दा पदक जिंकणारी महिला म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूने विक्रम नोंदवला आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2दा पदक जिंकणारी महिला म्हणून, 2दा पदक जिंकणारी महिला म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूने विक्रम नोंदवला आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे PV सिंधू. PV सिंधू हिने 2016 रियो दे जानेरो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते आणि याही स्पर्धेत पदक जिंकून तिने हा विक्रम केलेला आहे. तो विक्रम आहे 2 पदक जिंकणारी भारतीय महिला, तेही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 15 प्रश्न बघितले. या 15 प्रश्नांमधून तुमच्याकडे साधारणपणे 30 ते 40 प्रश्नांचा तुमचा अभ्यास झालेला असेल, कारण आपण प्रत्येक प्रश्नामध्ये 3 ते 4 प्रश्न कसे तयार होतात हे बघितलेलं आहे. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ संपण्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती मी तुमच्यासमोर शेअर करतो. बऱ्याचदा आपण असं बघतो की ऑलिम्पिक स्पर्धेचा अभ्यास करत असताना खूप मित्र ऑलिम्पिक स्पर्धेचा अभ्यास करत असताना ऑलिम्पिक स्पर्धेचा इतिहास, जुने विक्रम यांचा अभ्यास करतात. पण मित्रांनो, असं करू नका. जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी यासारख्या वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 परीक्षांची जर तयारी करत असाल, तर तुम्ही फक्त यावर्षीचं ऑलिम्पिक म्हणजे 2021चं ऑलिम्पिक आणि त्याच्या रिलेटेड पदाधिकारी याच गोष्टी लक्षात ठेवा. खूप डीपमध्ये अभ्यास करण्याची गरज नाही, कारण भारताने जिंकलेले 7 पदके, त्यांचे खेळाडू, त्यांचे राज्य, त्यांचे क्रीडा प्रकार, त्यांचा पदकाचा प्रकार आणि त्यांचं वजन गट, या 5 गोष्टी लक्षात ठेवा. ऑलिम्पिकचे पदाधिकारी लक्षात ठेवा आणि ऑलिम्पिक स्पर्धेचं मॅस्कॉट लक्षात ठेवा, ठिकाण लक्षात ठेवा. त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेचा कालावधी लक्षात ठेवा. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदके जिंकणारे बघा, पहिलं अमेरिका, दुसरं चायना आणि भारत आहे 48 क्रमांकाला, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आतापर्यंतच्या जून महिन्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या 105 प्रश्नांची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. तर तुम्ही टेलिग्राममध्ये पोलीस भरती असे सर्च करून साधारण 1,38,000 मुलांचे सभासत्व असणारे पोलीस भरती टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करू शकता आणि तिथून ती 105 अतिसंभाव्य प्रश्नांची PDF डाउनलोड करू शकता. फक्त 20 पानांची आहे, त्याची तुम्ही प्रिंटही करू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये बघूया अजून महत्त्वाचे 15 प्रश्न. धन्यवाद.